मुंबईमध्ये एक साहित्य संमेलन होतं. त्याच्यामध्ये एक काव्य संमेलन भरले. बरं, त्या काव्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ परफॉर्म करणार होते. बरं, हा तो काळ आहे ज्यावेळेस नामदेव ढसाळांचं नामदेव ढसाळ हे नाव झालं नव्हतं. बरं, अशा वेळेस नामदेव ढसाळ त्या संमेलनामध्ये परफॉर्म करणार होते आणि ते परफॉर्म करतातही. पण त्यावेळेस त्या काव्य संमेलनामध्ये वरतीही वेगवेगळे कवी होते, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथांचे. तर त्याच्यातील काही सो कॉल्ड उच्च जातीय कवी उठतात आणि म्हणतात ढसाळांच्या कवितेवरती, की ही काय कविता झाली? ही कविता नाहीये. ही मराठी भाषेसाठी एक अपमान आहे. ही कविता नसून एक घाण आहे. ज्यावेळेस ते लोक म्हणतात, की ही कविता नसून घाण आहे, त्यावेळेस ढसाळ उठतात आणि ढसाळ म्हणतात, की हो, मान्य आहे. ही कविता नाहीये, ही घाण आहे. परंतु ही घाण नाहीये, ही तुमच्या मनामध्ये इतक्या वर्षानुवर्ष जी साचलेली ती ही घाण आहे. ही तुमची संस्कृती आहे, ज्याला मी घाण म्हणतो आणि मी दुसरं काही लिहित नाहीये. मी ही स्वतःने काही बनवत नाही. हे वास्तव आहे. हे तुमच्या शहरांचं, हे तुमच्या मानसिकतेचं हे एक गटार आहे. हे एक गटार मी माझ्या शब्दांमधून मांडतोय आणि हा एक आरसा आहे तुमच्यासाठी. ही घाण आहे, परंतु ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या अस्मितांमध्ये ही जी घाण आहे, ती मी मांडतोय. आणि ढसाळांच्या या उत्तराला त्या सो कॉल्ड उच्च जातीय साहित्यिकाकडे काहीच उत्तर नव्हतं. असे होते ढसाळ आणि आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये नामदेव ढसाळ यांचं या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह, हा कविता संग्रह पाहत होतो. आणि आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा काव्यसंग्रह अभ्यासताना आपण आत्ता त्या अंतिम क्षणाकडे आहोत, जिथे आपण आत्तापर्यंत युपीएससीने जे काही प्रश्न विचारलेले होते इतक्या वर्षांमध्ये, त्या प्रश्नांचा एक आपण आढावा घेणार आहोत. त्याच्याविषयी आपण कशाप्रकारे डिस्कशन करू शकतो, रसग्रहण ज्याला आपण रसास्वादाचे प्रश्न म्हणतो, त्याला एक वेगळ्या प्रकारे कसं अप्रोच करू शकतो, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्याच्यामुळे नमस्कार, मी ॲडव्होकेट राक्षे आज मराठी ऑप्शनलच्या या या सत्तेत जीव रमत नाही याच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. चला सुरू करूया. तर आपल्या ऍपच्या पोर्टलवरती या नोट्स सर्व अपलोडेड झालेल्या असतील, तर या नोट्स आपण एकदा पाहूया. तर नामदेव ढसाळ या टॉपिकवरती या सत्तेत जीव रमत नाही अशी ही नोट आहे. या नोटमध्ये एकदा टेबल ऑफ कंटेंट बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की याच्यातून आपण एकदा पाहूयात की याच्यातून आपल्यासाठी महत्वाचं काय. तर इथे सुरुवातीला एक लिस्ट मिळून जाईल की ज्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही पीवायक्यूज विचारले होते, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आपल्याकडे युपीएससीचा डाटा असल्यामुळे आपण आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले ते सर्व क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर हे सर्व क्वेश्चन्स आहेत. एक समग्र लिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल किती मार्क्सला विचारलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित अलाइन आहेत. त्याच्यानंतर हा वाली जी गोष्ट आहे आपण ही पहिल्या लेक्चरमध्ये पाहिली होती की एकूण परीक्षेमध्ये या पुस्तकाचा ट्रेंड काय ना, आपण तो पाहिला होता आणि त्याच्यानंतर कविता कोणत्या निवडायच्या, कशा वाचायच्या, ह्याही गोष्टी आपण पाहत होतो. तर तो ट्रेंडही दिलेला आहे. उद्या तुम्ही गो थ्रू कराल त्यावेळेस लक्षात असू द्या की आपल्याला तो ट्रेंड विसरायचा नाहीये. पुढे आपण या पुस्तकामध्ये सर्व कवितांचं एक समग्र विश्लेषण, तर आपण थोडंसं ते पाहूयात की त्याच्यामध्ये काय आहेत आणि त्या समग्र विश्लेषणासोबतच तुम्हाला दिसून येईल की रसास्वाद आहे पुढे आणि आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि ढसाळांविषयी माहितीचा एक कॉलम आहे की जो आपल्याला एक ऍड ऑन इन्फॉर्मेशन जी असते आपल्याला उत्तरांमध्ये जी यायला हवी, असे सर्व संदर्भ या नोटमध्ये आहेत. त्याच्यामुळे ही जी संपूर्ण नोट आहे तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन राहणार आहे. की जी काही नोट्स आहे याच्यामध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्वाची जी काही पेजेस आहेत ती एकदा पाहूयात की तुमच्यासाठी पीवायक्यूज आपला एकमेव सोर्स आहे. पीवायक्यूज आणि प्रश्न, त्याच्यामुळे हे तर आपल्याला विसरायचं नाहीये. हा इम्पॉर्टंट सोर्स आहे, हे एक करायचं आहे. आणि याच्यानंतरचं सर्व कवितांचं समग्र विश्लेषण, हे जे 2 चॅप्टर्स आहेत या संपूर्ण नोट मधील, हे तुमच्यासाठी मस्ट आहे. हे तर कंपल्सरी करायचे आणि खूप छोटेसे आहेत. बाकी एकदा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनची उत्तरं पाहिले, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः तुमच्या शब्दांमध्ये लिहिले. कारण मी काय केलेलं आहे, याची थोडीशी एक्सटेंडेड उत्तरं लिहिलेली आहेत. कारण मी जर तुम्हाला त्याची आहे तशी शब्द मर्यादेमध्ये उत्तरं लिहिली तर पुन्हा तोच कन्सर्न निर्माण होतो की तुम्ही काय करता की बांधील राहता त्या गोष्टींशी, तुम्ही स्वतःचा मेंदू विचार करत.
आता उत्तरामध्ये जो काही डाटा टाकायचा आहे तो तुमच्या समोर आहे या नोट्समध्ये आहे. त्यालाच फक्त तुम्हाला त्या 200 शब्दांमध्ये, त्या 250 शब्दांमध्ये, त्या 300 शब्दांमध्ये या संपूर्ण गोष्टींचं एक व्हर्जन बनवायचं आहे. आणि मला वाटतं हीच तुमची कॅन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असणार आहे, की जुने सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि तो आपण ज्यावेळेस पाहू सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तुम्हाला हेही लक्षात येईल की वेगळं काही विचारत नाहीये, तेच प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे PYQs खूप महत्वाचे. परंतु परीक्षेच्या आधी आपल्याला हे जे 2 चॅप्टर आहेत हे खूप महत्वाचे. एक तर PYQs, एक लिस्ट त्यांची, की एक आपल्या आयडिया लक्षात राहावी आणि सर्व कविता आहेत तर त्या कशा प्रकारे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये केलेल्या आहेत, की एक वन स्टॉप सोल्युशन तुमच्यासाठी कसं राहू शकतो आपण ते पाहूया. आतापर्यंत विचारले गेलेले सर्व प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे एकदा दिसायला मिळतील, की काय आहे याच्यामध्ये, काय कंटेंट असणार आहे. सर्व प्रश्न आहेत 2022 साली काय विचारलं या सर्व गोष्टी. इथे सगळे क्वेश्चनची एकदा लिस्ट झाली तर हा ट्रेंड आहे आणि या ट्रेंडनुसारच आपण अभ्यास केला आणि या ट्रेंडनुसारच आपण बाकी पुढच्या गोष्टी पाहणार आहोत. आता हा जो टेबल आहे, की या सत्तेत जीव रमत नाही मधील सर्व कवितांचं समग्र विश्लेषण. तर सर्व कवितांचं समग्र विश्लेषण असं कसं केलेलं आहे, तर मुळात आपण गेल्या लेक्चरमध्ये सर्व कविता पाहिलेल्या ज्या आपल्यासाठी महत्वाच्या होत्या आणि यामध्ये सर्व कविता ज्या आपण पाहिल्याही आहेत आणि पाहिल्याही नाही. त्यामुळे तुम्हाला या सर्व कविता सापडून जातील. तर हा टेबल तुम्हाला पाहायचा आहे, ती कविता पाहायची एकदा. आपण पाहिल्या तर आहेतच, पुन्हा इन केस रिव्हिजन करत असताना. तर या टेबलमध्ये बघा, जसं की कविता कुठली होती, पहिली जी अर्पण पत्रिका होती डॉक्टर आंबेडकरांना, ती तिथून सुरुवात केलेली आहे आपल्याला, की सगळं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सुरुवातीला काय आहे, की मध्यवर्ती कल्पना आणि आशय सूत्र काय आहे, की सेंट्रल थीम एखादी कविता काय मांडते. जसं की डॉक्टर आंबेडकरांना काय आहे, की तेच आहे, की डॉक्टर आंबेडकरांचं योगदान कसं आहे आणि एक परिवर्तनाची सामूहिक हाक कशी देतात आणि बाबासाहेब एक त्यांच्यासाठी आदर्श म्हणून कसे उभे राहतात. याच्यावरती ती कविता एक ती अर्पण पत्रिकाच आहे पुस्तकाची. पुन्हा दुसरा कॉलम काय आहे, की प्रमुख जाणीव आणि कवितेचा सूर नेमका कसा आहे. ती कविता विद्रोही आहे, त्या कवितेतून एखादी कविता आत्मनिष्ठ असते, नेहमी काय बोलते ती गोष्ट दिसून येईल. पुन्हा परीक्षेच्या दृष्टीने किंवा रसास्वादालाच प्रश्न विचारतात त्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, की त्याच्या संपूर्ण कवितेमध्ये महत्वाची प्रतीकं कोणती आहेत आणि महत्वाच्या प्रतीकांसोबतच काही प्रतिमा योजलेल्या आहेत का, ते कोणते आहेत त्याचं एक अनालिसिस आहे. बरं, हेही झाल्यानंतर पुढे आपल्याकडे काय आहे, की भाषा आणि अभिव्यक्ती. म्हणजे या संपूर्ण संपूर्ण कवितेमध्ये ते कोणत्या प्रकारची अभिव्यक्ती केलेली आहे, कुठली भाषा आहेत आणि हे जे कॉलम्स आहेत आपल्याला ज्यावेळेस रसास्वाद करू आपल्याला हेच करायचं, की या सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने ह्या कवितेतल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं की दलित आत्मभानाच्या वळणावर लेखणीतून उतरलेली श्रद्धांजली स्वरूपाची कविता. एक्झॅक्टली ही कविता कशाची आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक कवितेविषयी. जसं की या कवितेतली सगळ्यात महत्वाची जी लक्षात ठेवायलाच पाहिजे आपण ओळ जी आपल्या उत्तरांमध्ये येऊ शकते ती कोणती आहे, की ही सर्व पुण्याई तुझीच आहे. म्हणजे आपल्याला उत्तरांमध्ये ज्या कोटेशन्स टाकायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथून बघा ना, इथून इथपर्यंत आता तुम्हाला स्क्रीनमध्ये मोठं वाटतं, ज्यावेळेस हातात तुमच्या नोट असेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल एका कवितेमध्ये इतकीच गोष्ट आहे. मी काही लोक पाहिले, काही महाभाग पाहिले, त्यांच्या नोट्समध्ये एका कवितेवरती 3-3 पानाचे निबंध आहेत. पण मुळात 10 मार्क्ससाठी आपल्याला विचारलं जातं रसास्वाद. बरं 150 शब्द त्यातही आणि आपल्याला वेळ किती आहे हे आपण आपल्या जेव्हा मी जात चोरली होती त्या लेक्चरमध्ये पाहिलं, की एक प्रश्न सोडवायला आपल्याला वेळ किती. आता इतक्या वेळामध्ये आपल्याला कंटेंट किती लिहायचं आहे, त्यामुळे आपल्याला वाचायचंय किती, रिव्हिजन किती करायचं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. एवढा कंटेंट इनफ आणि आपल्याला तेच आहे, की आपल्याला इथे पीएचडी करायची नाही. आपलं ध्येय परीक्षा पास होऊन त्याच्यातून रँक काढायचा. त्याच्यामुळे उगाच चिर परफेक्शनच्या नादी लागू नका. मी इतकंच सांगेन आणि आपण त्यानुसार अभ्यास करतोय. अशी ही कविता. पुढे दुसरी आपली जी कविता आहे त्याच्यानुसारच्या गोष्टी आहेत. तिसरी कविता प्रत्येक कवितेवरती पुस्तकामध्ये जितक्या कविता आहेत त्या प्रत्येक कवितेचं या नोटमध्ये अनालिसिस आहे. अस्तित्वाच्या लाह्या नावाची कविता जशी आहे आणि इतक्या आहे या नोट्समध्ये एखाद दुसरी स्पेलिंग मिस्टेक किंवा शब्द इकडे तिकडे झालेला असू शकतात कारण टायपिंग टीम कडून थोड्याशा इकडे तिकडे मिस्टेक्स होऊ शकतात. त्या थोड्याशा कन्सिडरेट राहा त्या बाबतीत, परंतु नाहीच आहेत मुळात. म्हणजे एखाद दुसरी असूच शकते, ही शक्यता नाकारत नाहीये मी. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. सर्व कविता आहेत याच्यामध्ये. आयुष्याची प्रेरण पासून तेव्हा तू पासून दगड, सर्व कविता. आणि या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे हा जो टेबल आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कविता समोर ठेवायची, ही नोट ओपन करायची, बोची कविता आहे त्याच्यातून या सगळ्या गोष्टी 1 2 3 4 5 6 टेबल मधून आपण हे सांगितलेलं आहे, की त्या कवितेतली 6 महत्वाचे मुद्दे जे परीक्षे दृष्टीने आहेत इथंच. पुढे जाऊयात आपण.
या सर्व कविता हा महत्वाचा आहे आणि ह्या सर्व कविता आपण पाहिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत, परंतु ह्या रिव्हिजनसाठी आपल्या नोट्स कशा असणार आहे, या नोट्समध्ये या सर्व गोष्टी आहेत. आपण सर्व नवाजन्म नावाची कविता पाहिली, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा होतात, बायकोसाठी जी कविता आहे त्या कवितेमध्ये कशा होतात, सगळ्या गोष्टी आहेत की जनित्रे, ऊर्जा, आमेद यांसारख्या शब्दांमुळे भाषेत सकल्पना आणि वैचारिकता आली आहे. ज्या उत्तरामध्ये अपेक्षित गोष्टी असायला हव्यात सर्व गोष्टी आहेत. एकदा तुमच्या पोर्टलवरती जा, नोट्स डाउनलोड करा आणि एकदा त्या नोट्स ओपन करा. तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या गोष्टी तिथं मिळून जातील आणि हाच एक सोर्स ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर काही ऍडिशन करायच्या असतील तर त्या ऍडिशन करायच्या, बास इनफ. आपण जास्त करायच्या नादी आपल्याला लागायचं नाही. शेवटची कविता आत्मचरित्र आणि इथे ही नोट संपते. आता पुढे जाऊ आपण. तो आहे चौथी जी नोट मधला एक सब टॉपिक आहे तो आहे रसास्वाद. बरोबर आहे. आता रसास्वादासाठी 4 कविता विचारल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे त्या दृष्टीने हे पुस्तक इतकं महत्वाचं नाहीये, परंतु तरीही आपल्याला पाहायचंय रसास्वादाचे प्रश्न थोडेसे डिटेलमध्ये पाहायचे आहेत आपल्याला, की कसे प्रश्न ते सोडवायचे हे तर आपण डिस्कस केलेलं आहे, पण आता कवितेसाठी आपण पहिल्यांदा सोडवतो तर ते एकदा पाहूया. तर 2022 साली म्हणजे इथून काही वर्ष आधी हा प्रश्न विचारलेला 10 मार्क्ससाठी विचारला जातो. कंपल्सरी प्रश्न आहे, याच्यामध्ये लिहिलेलं नसतं की कुठला कवी आहे, कुठला लेखक आहे, कुठल्या कवितेतून हा प्रश्न विचारलेला, ते आपल्याला ओळखायचं. आता आपल्याला कसं ओळखायचं हे आपण एकदा ट्राय करूयात, की आपण कसं ओळखू शकतो, याच्यातल्या काय गोष्टी आहेत की ज्या ढसाळांच्या आहेत आणि आपण कवितेमध्ये गेल्या ज्यावेळेस लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की ह्या गोष्टी आहेत कशा. आता या कवितेच्या ओळी बघा. या चौताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी कुणीकडून आल्या कुठे निघाल्या, या शहराच्या चौका चौकात उभारलेले क्रांतिकारकांचे पुतळे उखडून कुठे गेले. आता या कवितेच्या एका टोनवरूनच आपल्याला लक्षात येतं की बाकी जे कवी आहेत आपल्याला ज्यावेळेस आपण अभ्यासक्रमात पुढे जाऊ ते कवी आणि या भाषेमध्ये खूप तरी एक वेगळा फरक दिसतोय. बरोबर आहे का. या चौताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी आणि इथून ज्यावेळेस संपूर्ण गोष्टी आपण पाहू त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ही जी कविता आहे ही कुठून आलू शकते. आणि आपण ज्यावेळेस सगळ्या कविता पाहिलेल्या आहेत आणि महत्वाच्या कविता पाहिलेल्या, त्यामुळे तुम्हाला कंटेंट नुसार तर लक्षात येईल की ही कविता कुठून आलेली, त्यामुळे त्याचा इश्यू नाही. तर या कवितेचा आता रसस्वाद आपल्याला कसा करायचा आहे. बरं, ही कविता कुठली आहे, डॉक्टर आंबेडकर 1995 नावाची जी कविता आहे त्या कवितेतून. पुन्हा त्याचे व्यक्तिविशिष्ट ज्या कविता आहेत त्या कविता विचारलेल्या आहेत, जसं की डॉक्टर आंबेडकर 1995 कविता विचारलेली आहेत, तशीच मुंबई 1995 नावाची कविता आहे जी विचारलेली नाही आणि त्याचा खूप चान्स आहे विचारला जाण्याचा. कारण त्या कविता त्या काळामध्ये असणारं भावविश्व मांडतात. जसं की 1995 सालामध्ये ढसाळ आंबेडकरांविषयी, बाबासाहेबांविषयी काय विचार करत होते हे या कवितेत आलं. मुंबईविषयी त्या काळची जी परिस्थिती होती ते आपण जसं पाहिलं गेल्या लेक्चरमध्ये तसंच आहे की ती मुंबई 95 कविता ही आपल्यासाठी महत्वाची ठरते. आता इथे काय केलेलं आहे, रसस्वादासाठी मी नेहमी एक ठराविक उत्तर तुमच्या समोर ठेवतो, कारण रसस्वादाला खूप लोकांना कन्फ्युजन असतं. मला माहित नाही ते का असतं, परंतु ठीक आहे. खूप विद्यार्थी येतात आणि म्हणतात की आहे त्याच्याविषयी कन्फ्युजन, आम्हाला त्याच्याविषयी तरी थोडंफार असतं. हे एक नमुना उत्तर आहे. आदर्श आपण जसे बनवू जाऊ तसे बनवत जात. तर आपण या कवितेच्या बाबतीत विचार कसा करायचा आहे ते पाहूयात. सुरुवातीला एक प्रस्तावना येईल. आता प्रस्तावना बघा, या कवितेसाठी आपण प्रस्तावना लिहिलेली कशी. आता एकदा थोडंसं शब्दांकडे लक्ष असू द्या. मी वाचून दाखवेल की इथे मी लिहिण्याचा प्रयत्न कसा करतोय, हे आदर्श असू शकतं माहित नाही. एक नमुना तर तुमच्यासाठी आहे आणि हे तुम्ही डिसाईड करा की हे तुमच्यासाठी कसं राहील. तर प्रस्तावना आपण ट्राय करूया की आपले शब्द कसे गेले पाहिजेत. प्रस्तावना बघा की नामदेव ढसाळ हे कवी नव्हते. ते म्हणजे 1960 नंतरच्या मराठी साहित्याच्या नभांगणात व्यवस्थेच्या अंधाराला आपल्या शब्दविद्युलतेने छेदत उदय पावलेलं एक बंडखोर नक्षत्र होतं. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पोएटिक वर्डिंग्स करता त्यावेळेस परीक्षकावरती एक वेगळा इम्पॅक्ट करता, कारण आपण साहित्याचा पेपर लिहित आहोत आणि आता पुन्हा तोच कन्सर्न की हे एका दिवसात येणारं नाहीये. तुम्ही लिहित जाल त्यावेळेस त्या गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे सराव खूप महत्वाचा झालं. पुढे दलित पॅंथरचे संस्थापक आणि विद्रोही जाणीवांचे आक्रमक भाष्यकार म्हणून ढसाळांनी मराठी कवितेला मुंबईच्या नरीपुरीतील वास्तवाचा, उपेक्षाचा आणि संघर्षाचा एक नवा दाहक चेहरा दिला. त्यांच्या या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह त्यांच्या काव्य प्रवासातील एक परिपक्व आणि अंतर्मुख टप्प्याचं दर्शन घडवलं. गोलपेटामधील आक्रमक, आत्मविश्वासू आणि बंडखोर आवाजाच्या पलीकडे जाऊन या संग्रहात ढसाळ अधिक चिंतनशील, काहीसे भ्रमनिरास झालेले आणि आपल्या चळवळीच्या मर्यादांवरती भाष्य करणारे दिसतात. हा संग्रह म्हणजे केवळ व्यवस्थेवरती केलेला हल्ला नसून तो क्रांतीनंतरच्या पिढीने केलेले एक कठोर आत्मपरीक्षण आहे. या संपूर्ण उत्तरामधील ही ओळ खूप महत्वाची आहे की
या सत्तेत जीव रमत नाही. म्हणजे हे जे पुस्तक आहे आपल्या समोर, की या सत्तेत जीव रमत नाही, हे पुस्तक काय पुस्तक आहे, की हा संग्रह केवळ व्यवस्थेवरती केलेला हल्ला नसून, तर क्रांतीनंतरच्या पिढीने केलेलं एक कठोर आत्मपरीक्षण आहे, की या सत्तेत जीव रमत नाही. म्हणजे काय, आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या होत्या, त्या इतक्या चळवळीने आपण त्या साध्य केलेल्या आहोत. काही अंशी त्याच्यामध्ये यशस्वी ठरलेले आहोत. परंतु आपलंही आत्मपरीक्षण आहे, की या सत्तेत आपला जीव रमतोय का? ती नेमकी आपल्याला कुठली सत्ता हवी आहे आणि कुठल्या सत्तेत आपला जीव रमतोय? या सगळ्या गोष्टींचं एक आत्मपरीक्षण असतं. एक स्वतःविषयी ओळख असते, स्वतःच्या चळवळीविषयी, स्वतःच्या व्यक्तिरेखेविषयी, स्वतःच्या संपूर्ण एका भावनिक, आत्मिक, सर्व सामाजिक चळवळींविषयी एक 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 वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आहे आणि हा कविता संग्रह तो आहे. आता पुढे आपण काय करतोय, की या प्रस्तुत काव्यपंक्तीचा संदर्भ कसा येतो मुळात. आता ही संपूर्ण कवितेतल्या ज्या महत्वाच्या ओळी आहेत, पहिल्यांदा तेच आहे, की आपण तेही बघितलं होतं, की रसस्वाद करताना आपल्याला 4 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत आणि आपल्या नोट्समध्ये त्या गोष्टी येतात. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, आपल्याला काय करायचं, तुम्ही रिव्हिजन करा, आपलं 4 कलमी सूत्र होतं. पहिली गोष्ट आहे, आपल्याला डिटेक्टिव्ह बनायचं. याचा अर्थ आपल्याला फाउंडेशन निर्माण करायचं त्याचा. फाउंडेशन झाल्यानंतर म्हणजेच काय, की हे कविता कोणी लिहिली असू शकते, कुठल्या कवीने असू शकते आणि देन जर तुम्ही बरोबर कवितेपर्यंत पोहोचू शकाल, तर एकदम सोने पे सुहागा त्या टाइप सीन होऊन जातो. म्हणजे एकदम परफेक्ट. तुम्ही अर्धी लढाई ते अर्ध उत्तर, अर्धे मार्क्स जिंकलेले आहेत. कारण तुम्हाला कवी माहिती आहे आणि कविता कुठली हेही माहिती आहे, याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे. पहिली गोष्ट ती झाली. याचा अर्थ आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. फाउंडेशन नंतर दुसरी गोष्ट आहे क्राफ्ट. क्राफ्ट म्हणजे काय, आपल्या समोर ज्या ओळी आहेत, त्या ओळी कशा दिसतात प्रथमदर्शनी त्याचा वाच्यार्थ म्हणजे काय, वाचल्यानुसार आपल्याला काय अर्थ येतं, तो वाच्यार्थ, तो क्राफ्ट, शब्द कसे आहेत, त्याच्यातून काय बोलतायत, सगळ्या गोष्टी. क्राफ्ट झाला, पुढे काय आहे, क्राफ्ट झाल्यानंतर सोल, आत्मा. वाच्यार्थाच्या पुढे काय गोष्ट येते, की लक्ष्यार्थ म्हणजे काय, वाचल्यानंतर जो अर्थ येतो आणि त्या अर्थाच्या पलीकडे जाऊनही आपल्याला त्याचा एक आत्मा कळतो, की त्याच्यातून नेमकं म्हणायचंय काय, त्याच्यातून अभिप्रेत काय आहे. जसं की या सत्तेत जीव रमत नाही, याच्यामधून कुठली सत्ता, काय सत्ता आणि कोणत्या सत्तेत जीव रमतो, कुठे मध्ये ट्विस्ट असतो, या सगळ्या गोष्टी आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिल्या. त्याच गोष्टी आहेत, की आत्मा काय, शब्दांच्या पलीकडे एक जग आहे, त्या जगामध्ये ही कविता कशी स्टँड करते, कवीला नेमकं म्हणायचंय काय, आणि हे स्वतःच आहे. सोल नंतर झाल्यानंतर सगळ्यात शेवटी येतं कन्क्लुजन. तर ज्यावेळेस आपण कन्क्लूड करतो, फाउंडेशन झालेलं आहे, क्राफ्ट झालेला आहे, सोल झालेला आहे, त्यानंतर आपल्याला गोष्टी कन्क्लूड करताना आपल्याला काय करायचंय, कन्क्लूड करत असताना आपल्याला इथे आपला एक इनपुट द्यायचा, की माझ्या दृष्टीने ह्या ओळींचा अर्थ असा होतो आणि शेवटी समअप करायच्यात वरच्या सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला किती शब्दांमध्ये करायच्यात, बरोबर आहे, ती शब्द मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात आणि मग उत्तर लिहायचे. त्याच्यामुळे आपल्याला कळत असेल, की वेळही खूप कमी असतो, शब्दही खूप कमी आहेत आणि लिहायलाही खूप कमी आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप सोपा आहे. त्याच्यामुळे इतकं अवघड नाहीये. फक्त आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण तीच गोष्ट इथे पाहतो. आता प्रस्तुत काव्यपंक्तीचा संदर्भ कसा आहे, ते एकदा बघूयात. आता या कवितेमध्ये वरती पहा, की आपल्याकडे तुमच्याकडे नोट असेल त्यात बघा, की या चवताळलेल्या भुकिस्तानच्या झुंडी. बरं, याचा संदर्भ कसा आहे, की या कवितेतून आलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि पुन्हा तेच आहे, की ही कविता प्लेस कधी करते 1995 साली. आणि हा कविता म्हणजे काय, की हा एक अहवाल आहे, की काय झालं त्या काळामध्ये, गोष्टी कशा होतात. पुन्हा दलित पॅंथर सारखी चळवळ त्या काळामध्ये 1995 पर्यंत संपली होती. म्हणजे ज्या झंझावताने ती सुरू झालेली होती, आता ती राहिली नव्हती. तर ही संपूर्ण कविता कुठल्या एका फिलॉसॉफीमध्ये प्लेस करते, की क्रांतिभंग झालेला आहे. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित होतं ते झालेलं नाही आणि त्यानंतर बाबासाहेबांचा जी संवाद आहे, तर या सगळ्या गोष्टीवरती ही कविता प्लेस करते. आता पुढे जाऊयात, की त्याचा संदर्भ काय होता, की या भुकिस्तानच्या झुंडी म्हणजे नेमकं आपल्याला काय म्हणायचं होतं ते झालं. आता मुळात तीच 2 गोष्टी आहे, की याचा वाच्यार्थ काय आहे. या पंक्तींचा सरळ अर्थ काय आहे? सरळ शब्दशः जर अर्थ घ्यायला गेलो तर, की या रागावलेल्या, भुकेल्या लोकांच्या गर्दी कुठून आल्या आहेत आणि कुठे चालल्या आहेत, हे कळत नाही. तसेच शहराच्या चौकात जे क्रांतिकारकांचे पुतळे उभारले होते, ते उखडून कुठे गेले आहेत. वाचताना क्लिअरली काय बोलतात, की या भुकेलेल्या लोकांच्या म्हणजे काय समज एक वेदना दाखवली जाते, की ही गर्दी आली कुठून आणि चालली आहे कुठे हे कळत नाहीये. एक भ्रमनिरास ज्याला आपण म्हणूयात, तो भ्रम तुटलेला आपल्याला कुठे दिसतो, इथे दिसतो. बरोबर आहे. आणि या शहराच्या चौकात क्रांतिकारकांचे पुतळे म्हणजे क्रांतीच्या विरोधात भंग पाहून एक प्रतिक्रांती, क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती कशी घडतीये हे आपण पाहतोय. आता पुढे जाऊयात आणि आपण याचा सोल, आत्मा जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरं, या संपूर्ण कवितेमध्ये पहिलं दृश्य काय आहे, की
या चवताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी. बरं, म्हणजे याचा अर्थ काही गर्दी आहे. बरं, ती गर्दी आहे का समाज आहे? किंवा पहिला कॉन्टेक्स्ट आपल्याला समजून गेला पाहिजे. हे नेमकं आहे का? बरं, ती गर्दी आहे, समाज नाही, बरोबर आहे. आणि ती चवताळलेली आहे, रागवलेली, हे आक्रमक आहे. म्हणजे काय? तिचा राग हा विचारपूर्वक नसून तो एका आदिम अर्थात या प्रक्रियेतून आलेला आहे. म्हणजे खूप जुना काहीतरी राग आहे आणि ती भूकिस्तानची म्हणजे तिची ओळखच भुकेने म्हणजे अभावग्रस्तेने निश्चित झालेली आहे. भूकिस्त म्हणजे काय? भूक अशी वाली जी आहे जिथे भुकेचा अभाव आहे, अशी दिशाहीन की कुणीकडून आल्या कुठे निघाल्या, म्हणजे मुळात तिला दिशाच नाहीये त्या झुंडीला. आणि या प्रश्नातून तिच्या अस्तित्वातून ध्येयाची अनिश्चितता पहिलं दृश्य तर ते होतं की झुंड आहे, एक अनिश्चितता आहे, एक दिशाहीन आहे, ती चालली आहे कुठं. पुढचा कॉन्टेक्स्ट असा, दुसरं जे दृश्य आहे त्याच्यामध्ये असतं की ते पुतळे दिसतात, क्रांतिकारकांचे पुतळे जे आहेत ते उखडले कसे. जसं की उखडलेल्या पुतळ्यांचं काय आहे की दलित राजकारणात पुतळे हे दगड नसून अस्मितेचे, विचारधारेचे आणि प्रेरणेचे जिवंत प्रतीक आहे. पुतळे उखडणे म्हणजे बौद्धिक विटंबना नाही, तर त्या पुतळ्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या विचारधारेचे, तत्वांचे आणि आदर्शाचे मनातून उघडलेले एक जाण आहे. मी तेही आपण ज्यावेळेस प्रतिकात्मकता आपण पाहत होतो, त्या प्रतिकात्मकतेतून आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या गोष्टीमध्ये आपण जसं पाहिलं होतं, जेव्हा मी जातवरली विषय आपण पाहत होतो, त्यावेळेस प्रतिकात्मकता काय असते आणि पुतळ्यांचं महत्व काय आहे किंवा एक कल्चरल ऍसर्ट करतोय आपण आपलं सांस्कृतिक, ती गोष्ट, ती सांस्कृतिक अस्मिता कशी ऍसर्ट करतोय. म्हणजे दलितांनी ऍसर्ट केलेले जे क्रांतिकारकांचे पुतळे असतील, त्यांचं जे अस्तित्व असेल ते कुठेतरी उखडलं जात आहे, म्हणजे प्रतिक्रांतीची चाहूल. तर या कॉन्टेक्स्ट मधून आपल्याला एक कार्यकारण भाव समजून घ्यायचा आहे की तो कार्यकारण भाव सांगतो की एक वैचारिक कणा आहे, जो आपला एक वैचारिक कणा असतो तो कुठेतरी हलतोय. बरं, तो केवळ हलतच नाहीये, तर ते क्रांतिकारकांचे पुतळे अर्थातच जो आपला एक विचारधारा आहे, आपला एक आदर्श आहे, ते उखडले जातात. आणि त्याचा एक थेट आणि एक इनडायरेक्ट जो असतो की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असा परिणाम काय होतो, एका झुंडीत झालेल्या आहेत की ज्या चवताळलेल्या आहेत आणि ज्यांचं भूक हे प्रमुख ध्येय आहे. म्हणजे की आपण आपल्या विचारधारेपासून फारकत घेतोय आणि ह्या झुंडी आक्रमक स्वरूपात एका दिशाहीन वाटचालीकडे वाटचाल करत आहे. थोडक्यात ही कविता, आणि ही कविता ऍड्रेसही कोणाला केलेली आहे? बाबासाहेबांना. की बाबासाहेबांना एक खंत व्यक्त करत आहेत जसा की तुमच्या नंतर ह्या चळवळी आता कशा चाललेल्या आहेत, आता भूक हाच यांचा एक प्रश्न राहिलेला आहे आणि तिथेही पुढे जाऊन हे विचारधारेपासून फारकत घेतलेली आहे, अशी एक टीका इथे निर्माण केलेला आहे. बरं, याच्यातून विचार सौंदर्य पहिले काय निर्माण होतं की क्रांतीचा भंग जो झालेला आहे तो आपल्याला क्लिअर दिसून येतो. पुतळे उखडणे, व्यापक जागतिक क्रांतीभंग, आणि तेच आहे की संपूर्ण कॉन्टेक्स्ट आहे. 1990ला काय झालं, सोव्हिएत युनियन जे होतं ते, त्याचं विखंडन झालेलं होतं, ते हे झालेलं होतं, त्याचं पतन झालेलं होतं. म्हणजे तीही गोष्ट आहे, एक कॉन्टेक्स्ट आहे त्याच्या बाबतीत. त्या काळामध्ये काय झालं होतं, समाज जो आहे तो नेतृत्वहीन होता, म्हणजे नेतृत्वाचा क्लिअर अभाव होता त्या काळामध्ये. ढसाळही तेच बोलतात की या चवताळलेल्या झुंडी आहेत की यांना दिशाच नाहीये कुठे चाललेत बाबासाहेब तुमच्या नंतर. आणि जी भूक आहे तर ती भूकीच जो जे काय आहे की ती भूक कशाची आहे, ती पोटाची आहे, बरोबर आहे, ती सन्मानाची आहे, अधिकाराची आहे. आणि मुळात ती कुठलीच आहे, ती आध्यात्मिक भूक आहे. भूक आहे परंतु ती दिशाहीन आहे. आणि ती दिशाहीनता ह्या कविता मांडतात आणि या सगळ्या गोष्टी कंबाईन मध्ये त्या वाक्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येतात. आणि तोच आहे भाव सौंदर्य, की काय एक संताप आहे, चीड आहे, दुःखासोबत एक शोक व्यक्त केलेला जातो आणि याच गोष्टी आहेत. बरं, इथे केवळ इतकंच नाहीये, तर एक भ्रमनिरास आहे. क्रांतिकारकांचे पुतळे उखडून आपण एक दिशाभूल झालेला आहे आणि एक फसवणूक, एक भ्रम आपल्या समोर येतो. बरं, तेच आहे शब्दयोजना, भूकिस्तानच्या चवताळलेल्या झुंडी उखडून, म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, हे मूल्यात्मक विनाशाची आणि मुळांपासून तुटण्याची भावना. शब्दांवर जर लक्ष दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे की मूल्यांपासून आपण फारकत घेतो, तेच आपण पाहिलं. प्रतिमा सृष्टी काय होती की एकीकडे गतिमान गोंधळाची प्रतिमा आहे, बरोबर आहे, तेही आपण पाहिलं. एक पोकळी पण आहे, एक अर्धशून्यता आहे आणि ऊर्जा आणि आदर्शांची मृत शांतता. समजतंय का? एका बाजूला ऊर्जा आहे की ह्या चवताळलेल्या आहेतच, परंतु एक मृत शांतता. या सगळा कॉन्टेक्स्ट एकत्र आला, ती कविता बनते. आता मुळात इथे तो कॉन्टेक्स्ट येतो की अलंकार. आता या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, या गोष्टी आल्या नाही आल्या फरक नाही पडत. काय आहे, कुठला अलंकार योजलाय, तर हे आता विचार करूयात. काय आहे अलंकार? नाही, ढसाळांच्या कवितेमध्ये तुम्हाला अलंकार कुठले आढळतात? तर पहिला अलंकार जो सापडतो तो आहे प्रश्न अलंकार, कारण हा प्रश्न विचारतात ढसाळांच्या कविता.
याला आता काही लोक बोलतात त्याला अलंकार बोलू शकतात का नाही बोलू शकत का, परंतु हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला वाटतं की हा एक प्रश्न अलंकार आहे, कारण एक प्रश्न विचारतायत. इथे कुठलं स्टेटमेंट नाही केलं जातं, इथे कुठलं विधान नाही केलं जातं, इथे प्रश्न विचारला जात आहे आणि हा प्रश्न जो काय आहे तो अनुत्तरित आहे. म्हणजे याचं कुठेही उत्तर मिळत नाही. इथे आपल्या अंडरस्टँडिंग वरती, या सगळ्या गोष्टीवरती आणि या परिस्थितीनुसार आहे. 1995 ला जे हाल होते ते आजही आहे. बरं, हे केवळ बाबासाहेबांनाच नाही, याच गोष्टीमध्ये नाही, की सगळीकडेच या सगळ्या गोष्टींचा एक कॉन्टेक्स्ट तुम्हाला सापडायला मिळतो. बरं, आता ह्या कवितेचा, या रसग्रहणाचा समारोप करण्यासाठी, आता हे लॉंग आन्सर आहे, तर त्याच्यामध्ये मी समारोप करताना कसं करतं, की डॉक्टर आंबेडकर 1995 ही कविता म्हणजे काही ओळी नाही, तर ती विशिष्ट कालखंडाचा, एका चळवळीच्या, आत्मपरीक्षणाचा आणि एका पिढीच्या भ्रमनिराशेचा एक अत्यंत प्रामाणिक आणि शक्तिशाली आविष्कार आहे. ही कविता म्हणजे ढसाळांनी 1995 साली आंबेडकरांच्या पुतळेसमोर उभे राहून विचारलेला एक जाब आहे. आणि ते जाब कुठलाय, तो जाब कुठलाय, बाबासाहेब तुम्ही दाखवलेली दिशा कुठे हरवली आणि तुमची लेकरे अशी दिशाहीन का झाली, हा प्रश्न. बरं, पुढे ढसाळ या कवितेत कोणतेही सोपे उत्तर देत नाहीत. हाच एक महत्वाचा कॉन्टेक्स्ट होता, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होता, की इथे प्रश्न अलंकार आहे, की इथे ते कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणं टाळतात. ते केवळ अत्यंत साधे परंतु विदारक प्रश्न विचारून थांबतात. या दिशाहीन गर्जना करणाऱ्या झुंडी आणि ते रिकामे शांत चौथरे यांच्यामध्ये एक जी भयान आणि एक निरुत्तर शांतता आहे. तर त्या शांततेविषयी आणि त्याच शांततेत या कवितेचा खरा हृदय पिळवटून टाकणारा आणि अविस्मरणीय अर्थ दडलेला आहे. ही कविता म्हणजे त्या दोन प्रतिमांमध्ये एक कधीही न भरून येणारी पोकळी आहे. आणि ही कविता एक कविता नाही, ते एक काव्य नसून तो एक सजग कवीने आपल्या समाजाला आणि इतिहासाला दिलेला एक गंभीर इशारा, एक वॉर्निंग बनतो. आणि तोच होतो, की हा प्रश्न आहे की इशारा आहे. मुळात आपल्या शब्दांमध्ये यायला पाहिजे. ज्यावेळेस कुठली कविता असेल ढसाळांची, जी प्रश्नाने संपते आणि ज्यावेळेस तो प्रश्न येतो आपल्या समोर, तर ते आपल्याला लक्षात यायला हवे, की हा प्रश्न आहे की हा इशारा आहे. आणि असे ज्यावेळेस कॉन्टेक्स्ट येतात त्यावेळेस तुम्ही बाकीच्या ऍस्पिरंट्स पासून खूप पुढे गेलेलं असतं, तुमचं उत्तर एका वेगळ्या दिशेला गेलेलं असतं. बरं, हे मोठं उत्तर होतं जे आपण डिस्कस केलं. आता 150 शब्दांमध्ये हे उत्तर कसं यायला हवं, त्याचा फ्लो कसा यायला हवा, हा एक नमुना आपण पाहूया. आणि तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे आणि याच्या 10% जरी आपण पोहोचले तर तुम्ही बाकीच्या संपूर्ण कॉम्पिटिशन स्पर्धेपासून तुम्ही खूप वरती आलेले असाल. आता इथे बघा, नामदेव ढसाळांची डॉक्टर आंबेडकर 1995 ही कविता म्हणजे क्रांतिभंगाचा दाहक लेखाजोखा आणि महानायकाला विचारलेला एक अस्वस्थ करणारा जाब आहे. तेच आहे की आपल्याला सुरुवातीच्या शब्दांमधून काय आलं पाहिजे, फाउंडेशन. फाउंडेशन बिल्ड केलं की आपण लेखक बरोबर ओळखला, आपण कविताही बरोबर ओळखली. कवी दोन विदारक प्रतिमा आपल्या समोर ठेवतात. एकीकडे चवताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी, ज्यांना आपला उगम आणि ध्येय दोन्ही अज्ञात आहेत, बरोबर आहे. आणि दुसरीकडे उखडलेले क्रांतिकारकांचे पुतळे, जे विचारधारेच्या आणि नेतृत्वाच्या पतनाचे प्रतीक आहे. अगदी खरं. म्हणजे आपण आता क्राफ्ट विषयी बोलतोय, सोल विषयी कसं बोलतोय आपण बघा. ढसाळांची खरी कौशल्य या दोन दृश्यांमधील अटळ कार्यकारण भाव स्पष्ट करण्यात आला. पुतळे उखडले गेले म्हणूनच समाज झुंडीत रूपांतरित झाला. ही ओळ बघा किती महत्वाची ओळ आहे या उत्तरासाठी. तर ही केवळ संतापाची कविता नाही, तर ती एका पिढीच्या निराशेचे आणि चळवळीच्या आत्मपरीक्षणाचे दुःखद गीत आहे. दोन अनुत्तरित प्रश्नांच्या भयान आणि निरुत्तर शांततेतच या कवितेचा हृदय पिळवटून टाकणारा अविस्मरणीय अर्थ दडलेला आहे. आणि इथे आपण सोल कडून कन्क्लुजन मध्ये जाताना, की नेमका कवितेचा अर्थ काय, आणि आपल्याला त्या शब्दांमध्ये मुळात कमी लिहिलेलं चालेल, परंतु जास्त फालतू लिहिण्यामध्ये आपण पुढच्या प्रश्नांमध्ये आपले मार्क्स गमावतात. त्यामुळे इतकं इनफ आहे. आपला जो कॉन्टेक्स्ट आपण पाहिला तो एका व्यापक अर्थाने पाहिला आणि तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं. त्यामुळे इतकं लिहिणं काहीच अवघड नाही. आणि आपण जितकं या लेक्चर्स मध्ये आपल्या नोट्स मधून आपण ज्या गोष्टी पाहतात, तुमच्यासाठी काहीच नाहीये, तुमच्यासाठी इनफ होऊन जाणार आहे, काहीच अवघड नाही. तर हे या कवितेचं रसग्रहण होतं. त्याच्या आधी डायरेक्ट 2019 साली प्रश्न विचारलेला 10 मार्क्ससाठी, आणि तोही कुठला, स्वतःच्या चेहऱ्याबद्दल नावाच्या कवितेतून. ही कविता कुठली होती, की हा हृदय कापणीचा हंगाम, समाप्तीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हिट, मऊशार लुसलुशीत काळोखात अश्रूच चकाकणं, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा, मी ठोकून बसलोय मान त्यावर, चल मेरे घोडे टिक टिक टिक, मला हे सारच ढकलायला हवं पुढे. शब्दांवरूनच आपल्याला कळायला येतं की हा लेखक कोण आहे. स्वतःविषयी म्हणजे एक कविता एक कॉन्टेक्स्ट बिल्ड करतात आणि लगेच त्याच्यामध्ये असे शब्द आहेत की मी ठोकून बसलोय, लगेच स्वतःविषयी यायला लागतात.
ढसाळांची कविता काय कॉन्टेक्स्ट बिल्ड करतात आणि कॉन्टेक्स्ट बिल्ड केल्यानंतर स्वतःला त्याच्यामध्ये घेतात आणि स्वतःला गेल्यानंतर एक विद्रोही भावना, एक अंतिम, लाईक 3 वे मध्ये त्यांची कविता असते. इथे हे बघा, सुरुवातीला काय गोष्टी, हा हृदय कापणीचा हंगाम समाप्तीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हिट, मऊशार लुसलुशीत काळोखात अश्रूचं चकाकणं, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा, मी ठोकून बसलोय मांडत्यावर. इथून आहे आणि इथे ते स्वतःविषयी बोलतात. मी ठोकून बसलोय मांडत्यावर, चल मेरे घोडे टिक आणि एक शेवटी की मला हे सारं झडकलायला हवं. स्वतःच्या चेहऱ्याबद्दल ही जी कविता आहे आणि हे अनपेक्षित होतं. 2019 जे साल होतं ते सर्व अर्थानेच अनपेक्षित होतं, की या सालामध्ये नेमक्या गोष्टी घडल्या कशा. ते संपूर्ण पेपर हे बघा, मराठी साहित्याचा जो पेपर होता, जो संपूर्ण ट्रेंड्स असतील ते ट्रेंड्स सोडून सर्व पेपर आलेला होता. काही ठिकाणी एक्स्ट्रीम झालेले होते, काही ठिकाणी कमी झालेले होते. तेच आपण पाहूया. तर त्याच्या आधी आपण आता या प्रश्नासाठी काय करूयात, की युपीएससीला जी शब्द मर्यादा आहे त्या शब्द मर्यादामध्ये, युपीएससी असेल एमपीएससी असेल, त्या शब्द मर्यादेमध्ये आपण कसं उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. की प्रखर विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची सत्यजीव रमत नाही या संग्रहातील प्रस्तुत काव्यपंक्ती म्हणजे त्यांच्या प्रगल्भ अस्तित्वादी जाणवेचा उत्तुंग आविष्कार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर एखाद्या वेळेस कविता माहिती असेल, हे तुमच्यासाठी नमुने आहेत की आपल्याला एक्झॅक्ट कविता आठवत नाहीये, तरी कसं सांगायचंय की प्रखर विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या सत्यजीव रमत नाही या संग्रहातील प्रस्तुत काव्यपंक्ती म्हणजे त्यांच्या प्रगल्भ अस्तित्ववादी जाणीवेचा उत्तुंग आविष्कार आहे. आता आपण कवितेवरती कसं आलो, क्राफ्टकडे बघा, की हृदय कापणीचा हंगाम आणि ऑक्टोबरची हिट यांसारख्या आधुनिकतावादी प्रतिमांमधून कवी जीवनातील अटळ दुःख आणि घुसमट व्यक्त करतो. कवितेचा वैचारिक गाभा हा अल्बर्ट काम्यूच्या सिसिफस या सिद्धांताशी नाते सांगणारा आहे. आता ते कसं आहे हे एक्सप्लेन करतोय, कारण हे जे असे ऍडिशन्स असतात ते तुम्हाला वेगळे बनवणार. बरं ते कसं, येथील नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा म्हणजे नियती, हे संपूर्ण विश्वाची जी नियती आहे त्या नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा म्हणजेच आपल्याला काय, जीवनाचं जे निरर्थक आहे, क्षणभंगुर जे जीवन आहे त्याच्या वर्तुळाकार, की एक विषय सायकल आहे, त्या सायकल विषय आहे की जीवनाच्या निरर्थक वर्तुळाकार गतीचं प्रतीक आहे. बरं, या निरर्थकतेपुढे हताश न होता मी ठोकून बसलोय मान त्यावर, संपूर्ण काळ घड्याळाचं वर्णन टिक 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 असे म्हणत कवी हा संघर्ष स्वीकारतो. हा त्याच्या परिस्थितीवरील विद्रोह आहे. चल मेरे घोडे टिक 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 या अनपेक्षित बालसुलभ भाषिक प्रयोगातून कवीचा पराकोटीचा थकवा आणि तरीही पुढे जाण्याचा यांत्रिक निश्चय व्यक्त होतो. एक मेकॅनिक वे त्यातून दिसतो आपल्याला कविता बघायला गेल्यावरती. अंतिमतः मला हे सारं ढकलायला हवं पुढे, ही ओळ म्हणजे निराशेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाची जी एक अट्टळ जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी स्वीकारण्याचा एक ऍब्सर्ड, की जो तुम्ही असं हे करू शकत नाही. एक ऍब्सर्ड ज्याला म्हणतो आपण, की एक ऍब्सर्ड हिरो कसं बोलतो, की दृढ निश्चय, की माहित नाही नेमकं काय करणार पण काहीतरी करणार, तर तो असा एक दृढ निश्चय उद्गार ठरतो. आता ही कविता शेवटी याचा कन्क्लूड असं करतो, ही कविता म्हणजे हरण्यास नकार देणाऱ्या मानवी जिद्दीचं एक प्रभावी महाकाव्य आहे. असे शब्द, असे कॉन्टेक्स्ट ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते उत्तर अधिक प्रभावी बनतं आणि अशा प्रकारे एकदा उत्तर पाहायचं आहे. ही सर्व उत्तर तुम्ही एकदा गोथ्रू करा, तुम्हाला लक्षातच येईल की या सगळ्या गोष्टी आपल्याला नेमक्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्या शब्दांमधून कशा यायला हव्यात. बरं, आता या रसवादाच्या प्रश्नासाठी पुन्हा इथे पाहिलं तुम्ही तर तुम्हाला एक प्रस्तावना दिसून येईल. आता वेळेच्या अभावी तुमच्याकडे ही नोट तर आहे. मला वाटतं की त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा गिरवण्यात काही अर्थ नाही. परंतु अशा वेगवेगळ्या प्रत्येक प्रश्नाला एक वेगळी प्रस्तावना, इतक्या प्रस्तावना तुमच्याकडे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे उदाहरणं सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्याच्यातून तुम्हाला पिक अँड चूज करायचे की तुम्हाला कुठली गोष्ट छान वाटते. जसं की इथे बघा, की ही कविता म्हणजे कवीने स्वतःच्या आत्म्याच्या डोळ्यात डोकावून काढलेलं एक क्षकिरण, म्हणजे ज्याला आपण एक्सरे म्हणतो, क्षकिरण चित्र आहे, ज्यात नियतीचे फ्रॅक्चर आणि ते सहन करण्याच्या दृढ निश्चयाचे स्नायू दोन्ही स्पष्ट दिसतात. असे रूपक ज्यावेळेस तुम्ही योजतात त्यावेळेस तुमचं उत्तर एका वेगळ्या उंचीवरती जातं, एका वेगळ्या धाटणीचं बनतं. त्याच्यामुळे याच्यामधला जो कंटेंट आहे तुमच्यासाठी अंतिम आहे. तुम्हाला वेगळी मेहनत नाही करायचं, फक्त तुम्हाला पिक अँड चूज करायचं नाही. हा मी तुमच्याकडे देतो की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कुठली प्रस्तावना, कुठला समारोप, कुठल्या गोष्टी आणि काय मेन्शन करायचं हे तुमच्याकडे असावं, कारण फायनली ते तुमचं बनायला हवं. तेच बनणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आता वेगळी मोठी संदर्भ ग्रंथ नाही येतच मुळात, परंतु खूप साऱ्या समीक्षा पाहून नाही करायचं. आणि ही जी संपूर्ण मेहनत होते, मुळात मी का एकदम माझ्या मनाला जे काही कवितेचं इंटरप्रिटेशन आहे त्या गोष्टी करतोय का नाहीये. ढसाळ्यांच्या बाबतीत माझं स्वतःचं जे आकलन आहे ते तर आहेच मुळात. त्याच्यानंतरही इतक्या समीक्षकांनी त्यांच्यावरती समीक्षण केलेले आहेत. इतके पीएचडीचे थेसिस तुम्ही कधी जा, तुम्हाला पर्सनली कधी बघायचं असेल तर शोधगंगा नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती जा आणि पीएचडी वरती वेगवेगळ्या लोकांनी
इतकी संशोधनं केलेली असतात ढसाळांवरती, त्यांच्या पुस्तकावरती इतकी संशोधनं केलेली आहेत. काही संशोधनं सापडतील ते वाचल्यानंतर एक वेगळे वे आहे जे माझ्या शब्दांमधून, माझ्या डोळ्यांमधून जे सुटलेलं असतं, जे ढसाळ बोलण्याचा प्रयत्न करतात, ती संपूर्ण आकलनं वाचून त्यांच्याविषयी सविस्तर हे करून ह्या सगळ्या नोट्स बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे या नोट्स मधल्या ज्या काही गोष्टी बनतात ह्या पूर्ण कन्साइज आहेत. एक हॉलिस्टिक तुमच्यासाठी एक कन्साइज सोर्स आहे की ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्ही ठेवू शकता आणि एक वन स्टॉप सोल्युशन बनतो. त्यामुळे इथे जे काही येणार आहे त्याच्यामध्ये माझी जी आर्टिस्टिक लिबर्टी या सगळ्या गोष्टी घेऊन आपण या नोट्स पर्यंत पोहोचलेलो. तर रसग्रहणामध्ये पुढे बघूयात की या कवितेचं शीर्षक कसं आहे, आशय सौंदर्य कसं आहे, त्याच्यामध्ये शब्द जे महत्वाचे कुठले होते, की हा हृदय कापणीचा हंगाम, समाप्तीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हिट. ऑक्टोबर हिट ज्यावेळेस येते बरोबर आहे. ऑक्टोबर हिट कशी असते की उन्हाळा आता संपणार आहे आणि त्यावेळेस एकदम मॅक्सिमम लेवलला उन्हाळा वाढतो. तर ती ऑक्टोबरची हिट. तर तुम्हाला हे कॉन्टेक्स्ट बिल्ड करायचे की ऑक्टोबरची हिट म्हणजे काय, एक त्रासिक दम्मट आणि घुसमट होतीये त्याचं एक काळाचं एक प्रतीक आहे. की त्याच्या मागे एक अर्थ काय हे पर्सनल इंटरप्रिटेशन तुमचं येऊ द्या. तुमच्याकडे वर्ड्स आहेत आणि याच्यात तर आपण लिहिलेलं असतं आपल्या नोट्समध्ये. तुम्हाला तेच येऊ द्या की यायचंय कसं. बरं, मऊशार लुसलुशीत काळोखात अश्रूचं चटाकणे. म्हणजे कसं, काळोख आहे त्याला मऊशार लुसलुशीत म्हटलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काय होतंय की एक आतमध्ये एक दुःख आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची जी ओळ होती जी आपल्या शॉर्ट उत्तरातही आली ती काय, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा. नियतीच्या आसाभोवती म्हणजे काय, नियतीचे जे अक्ष आहेत, एक नियतीचं जे क्लॉक आहे त्या क्लॉक मध्ये जो घोडा आहे एक वर्तुळाकार अंतहीन आणि एक उद्देशहीन, ज्याला कुठले उद्देश नाही अशी एक यात्रा आहे. आणि त्या यात्रेविषयी ढसाळ या कवितेत बोलतात. आणि घोडा हे जे रूपक आहे ढसाळांच्या वेगवेगळ्या कवितांमध्ये, त्यांचा मुळात एक स्वतःचा कविता संग्रह आहे की मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. तर असे रेफरन्सेस आले तर तुमचा कॉन्टेक्स्ट, तुमचं उत्तर एका वेगळ्या लेवलला बनतं. बरं, विचार सौंदर्यात आपण काय टाकला, अल्बर्ट काम्यूचा जो सिसिफसचा सिद्धांत होता, ज्याला काय म्हणतात मिथ ऑफ सिसिफस म्हणतो. तर तो काय असतो, व त्याचा एक कॉन्टेक्स्ट काय आहे की मानवी जीवन हे सिसिफसचे निरर्थक आणि अंतहीन शिक्षेप्रमाणे निरर्थक ऍब्सर्ड आहे. पण या निरर्थकतेची जाणीव होऊनही हार न मानता ते काम करत राहण्यातच सिसिफसचा विजय. आता मुळात ही संपूर्ण स्टोरी काय, ती कथा काय, ते मिथ काय होतं ह्याच्याकडे तुम्हाला जायची गरज आहे का, नाहीये. तो तुमच्यासाठी अभ्यास मी केलेला. तर या गोष्टी तुम्ही मेन्शन करता कुठल्या तरी कवितेविषयी, तुम्ही कुठल्या तरी फिलॉसॉफरची एक थिअरी मेन्शन करताय. याचा अर्थ तुम्ही त्या कवितेचं विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य ओळखण्यासाठी एका वेगळ्या जागतिक पातळीवरती सुद्धा पोहोचतात. आणि परीक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. कारण शब्द वाचून ज्यांना खरंच कळलेलं आहे ऍब्सर्ड हिरो काय असतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्या फक्त वरून वरून येणार. पण तुमच्या आतून ज्यावेळेस अशा गोष्टी मेन्शन होतात तर ती खूप मोठी गोष्ट बनते आणि तुमचं उत्तर खरंच वेगळ्या धाटणीचं बनतं. आणि आपल्याला या संपूर्ण कोर्समधून आपण जे अपेक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत ते हेच. तर याच्यातून अभिव्यक्ती प्रतिमा सृष्टी काय, हृदय कापणीचा हंगाम, ऑक्टोबरची हिट आणि नियतीचा घोडा. आणि आपल्या नोटमध्ये ही या गोष्टी सापडतील. यातल्या महत्वाच्या प्रतिमा कुठल्या. बरं, याच्यातून काय बोलायचंय. बरं, याच्यातला जो बालसुलभ जो आहे की चल मेरे घोडे टिक टिक टिक, हा हिंदी मिश्रित बालगीताची आठवण करून देणारी जी ओळ ती काय सांगते. पहिली गोष्ट, विचारांचा थकवा तर आहे, पण विचारांच्या थकव्याबरोबरच एक एक ऍब्सर्डिटी आहे आणि एक यांत्रिकता आहे. यांत्रिकता म्हणजे कमालीची एक यांत्रिकता दिसून येते. आणि हे शब्द जे आहेत की चल मेरे घोडे टिक टिक टिक, आणि त्याच्यामध्ये एक समारोप आहे. आता समारोप मध्ये बघा की मी कसं लिहिलंय की माझ्या मते ही कविता म्हणजे जागतिक अस्तित्ववादी साहित्याच्या पंक्तीत अभिमानाने उभी राहू शकेल अशी एक श्रेष्ठ कलाकृती आहे. ही कविता, हे सगळ्यात महत्त्वाचं, ही कविता म्हणजे हरवलेल्या माणसाची गाथा नाही तर हरण्यात नकार देणाऱ्या माणसाचा जाहीरनामा आहे. समजतंय का, की ढसाळ फक्त सांगत नाहीयेत, आत्मपरीक्षण करताना स्वतःविषयी बोलत नाही, तर ते तिथून पुढे एक वे आउट काढण्याचा प्रयत्न करतात आणि तो जाहीरनामा आहे त्यांच्यासाठी लढण्याचा. असा हा संपूर्ण या कवितेचा, जे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल जे होता त्याच्या कवितेतील हा रसग्रहण होता. आता 2019 नंतर डायरेक्ट 2015 साली 10 मार्क्ससाठी विचारलेला आहे. प्रश्न कुठला आहे की ज्ञानोबा ही जी कविता होती, मी ही बोललो होतो की ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा अभ्यास कराल आणि कधीही विचारला नसेल प्रश्न, तर तुम्हाला माहित होतं की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कवितेपैकी एक आहे जी गाजलेली आहे, नावाजलेली आहे आणि वादलेली आहे. गाजलेली जसं असतं तसं वादलेली म्हणजे ज्याचा वाद झाला, ज्याच्याविषयी विविध आक्षेप नोंदवले गेले, तशी ही कविता. बरं, ती कविता कशी आहे की जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून, ज्ञानोबा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे की जात वर्ण नद्याचे डोंगर ओलांडून ज्ञानोबा तुम्हाला अमृत अनुभवाकडे जाता आले नाही. ताटी लावून जसे पहिल्यांदा रुसून बसलात ते रुसणे कायमच राहील. पण ही संपूर्ण जी कविता होती ही ज्ञानेश्वरांना एक खंत व्यक्त केलेली होती की तुमच्याकडे हे विद्रोह करण्याचा चान्स होता, परंतु तुम्ही तो केला नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीशी मान्य केलं. म्हणजे टाटी लावून
जो संपूर्ण प्रसंग होता, तो त्यांच्या भावंडांमधला तो संपूर्ण प्रसंग, ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण कॉन्टेक्स्ट बघाल, त्या संपूर्ण कविता ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये जे आहे, रेड्याच्या मुखातून वेद तुम्ही हे केले, परंतु तुम्हाला कधीच ती लोक दिसली नाहीये ज्यांच्यावरती इतकी वर्ष अन्याय होत होता, विषमता त्यांच्यावरती इतकी लादली गेलेली होती. त्यांच्याविषयी तुम्ही लिहायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, अशी एक प्रामाणिक खंत ज्ञानोबांसमोर ढसाळ व्यक्त करतात. आणि तशी ही कविता आहे जी धामासला विचारली होती. बरं, याचा आधी आपण एक शॉर्ट व्हर्जन पाहूयात की या कवितेचं प्रथमदर्शनी व्हर्जन बघा आपण, की आपण लिहितोय कसं. की विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची ज्ञानोबा ही कविता म्हणजे 13वी शतकातील संत ज्ञानेश्वर आणि 20व्या शतकातील आंबेडकरी विचारवंत यांच्यातील एक वैचारिक संवाद आहे. ढसाळांच्या खूप साऱ्या कविता या पुस्तकातील तो संवाद मांडतात. ढसाळ जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून या शब्दात ज्ञानेश्वरांच्या सामाजिक बंडाचा एक आदर आहे की तुम्ही जे केलं त्याच्याविषयी आदर आहेच, परंतु पण तुम्हाला अमृत अनुभवाकडे जाता आले नाही असे म्हणून त्यांच्या केवळ आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गावर मूलभूत प्रश्न निर्माण करतात. कवितेचा कळस म्हणजे ताटीच्या अभंगाच्या आख्यायीचे केलेले पुनर्वाचन. ढसाळांच्या मते ज्ञानेश्वरांनी झोपडीची ताटी उघडली, परंतु सामाजिक संघर्षापासून कायमचे रुसून त्यांनी अध्यात्म आणि समाधीची ताटी लावून घेतली. ढसाळांचा मूळ कन्सर्न ज्ञानेश्वरांच्या बाबतीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत हाच होता की सामाजिक संघर्षापासून तुम्ही रुसून कधीही तुम्ही अध्यात्म आणि समाप्तीची ताटी लावून घेतली, परंतु तुम्ही कधीच ती कायमची बंदच राहील ना, त्या बाबतीत तुम्ही कधी डिस्कशनच केलं नाही. ही एक आदरयुक्त टीका भक्ती मार्गाच्या आध्यात्मिक क्रांतीपेक्षा आंबेडकरी विचारातील सामाजिक क्रांतीला महत्व देते. आणि ही कविता म्हणजे संत परंपरेशी नाते सांगत तिच्या मर्यादा स्पष्ट करणारी एक श्रेष्ठ मागणी कृती आहे. अगदी तेच आहे की इथे आदर आहे, परंतु आदरयुक्त टीका आहे की तुम्ही जे केलं, की तुम्हाला असं बोललं की संन्यासाचं पोर म्हणून तुम्ही ब्राह्मणच नाहीत म्हणून नाकारलं, तुमच्या शिक्षणावरती, तुमच्या प्रत्येक ज्ञानावरती, सगळ्यावरती तुमच्या प्रश्न निर्माण केले, तुम्हाला त्रास सहन केला, परंतु तुम्ही त्याला एक आध्यात्मिक मार्ग निवडला, परंतु सामाजिक परिवर्तनाकडे ज्ञानेश्वर माऊली तुम्ही गेले नाहीत. आणि ती खंत व्यक्त करतात, एक आदरातून आलेली ती खंत आहे. अशी ही कविता, आणि ती येणं साहजिक होतं आणि परीक्षकांनी ती विचारलीही गेली. त्याच्यामुळे आपण ज्या कविता पाहिल्या त्या कवितांमधून विचारण्याचाही खूप चान्स आहे, कारण त्या खूप महत्वाच्या कविता बनतात. बरं, याच्यातून एक महत्वाचा एक कॉन्टेक्स्ट बघा की हे शब्द आले कसे पाहिजे. की ज्ञानोबा ही कविता ऐतिहासिक संवादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. येथे ढसाळ हे 700 वर्षांचा काळ सहज ओलांडून 13व्या शतकातील संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी थेट बोलतात. हा संवाद स्तुतीचा नाही, निंदेचाही नाही, तर तो दोन बंडखोरांमधील आहे, दोन युगांमधील आहे आणि दोन भिन्न प्रकारच्या क्रांतीच्या मार्गांमधील आहे. एक आहे ढसाळांचा मार्ग जो बाबासाहेबांकडून प्रेरित आहे, आणि एक विठ्ठलाशी भक्ती, एक आध्यात्मिक नाते सांगणारा ज्ञानेश्वर माऊलींचा संघर्ष. आणि हा दोन एक संवाद आहे. हे या कवितेचं खूप मोठं युएसपी ज्याला म्हणतो ती युएसपी आहे. बरं, या काव्यपंक्तीमध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. मुळात पहिली गोष्ट कौतुकही आहे की तुम्ही जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून मुळात कौतुकही करतात, टीकाही करतात की ज्ञानोबा तुम्हाला अमृत अनुभवाकडे जाता आले नाही, अशी ही टीकाही आहे. एक सामाजिक विषमता, सामाजिक सगळ्या गोष्टी. आता रूपक काय, ताटीचा अभंग हे एक रूपक आहे की जी आख्यायिका आहे, ती आख्यायिका कशी की तत्कालीन ब्राह्मण समाजाने अपमान केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी काय त्यांच्या झोपडीचं दार जे आहे, ज्याला ताटी म्हणतो आपण, ते लावून बसले. आणि जेव्हा त्यांची लहान बहीण मुक्ताईने ताटीचे अभंग गाऊन त्यांना समजावले की संतांनी असा राग धरू नये, जगावर असू नये, मग तेव्हा ज्ञानेश्वर दार उघडले. आणि ही कथा सामंजस्याच्या आणि रागावर मात करण्याची आहे. परंतु ढसाळ मात्र या कथेला इंटरप्रिट कसे करतात ते पाहणे महत्वाचं आहे. ढसाळ काय म्हणतात की ताटी लावून जसे पहिल्यांदा रुसून बसलात, ते रुसणे कायमचेच राहिले. फक्त एकदा रुसले, एकदाच रुसले, बरोबर का. त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी त्या दिवशी झोपडीची भौतिक ताटी उघडली असेल, पण त्यांनी सामाजिक संघर्षापासून कायमची फारकत घेऊन अध्यात्म आणि जे तत्वज्ञान आहे, अशा तत्वज्ञानाची एक नवी ताटी स्वतःभोवती लावून घेतली. की तो वाला दरवाजा तुम्ही ओपन केला तुमच्या बहिणीच्या अभंगानंतर ताटीच्या, परंतु एक अप्रत्यक्ष दरवाजा, एक लेअर तुमच्या समोर तुम्ही लावूनच घेतली ना. तर ती खंत व्यक्त करतात. आणि ही इतकी सुंदर कविता, विलक्षण कविता, जोपर्यंत तुम्हाला जर ती ताटीची कथा ज्ञानेश्वरांची समजली असेल आणि ढसाळ कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत असेल, इतकी सुंदर कविता होती. बरं, या कवितेमध्ये तेच आहे की भक्ती चळवळ का भारतामध्ये जात व्यवस्था संपवायला महत्वाची का ठरू शकली नाही, त्याचा एक कॉन्टेक्स्ट देतो. आणि त्याच्यानंतर आंबेडकरी विचार, आंबेडकरी क्रांती कशी येते आणि बाबासाहेबांचे विचार या गोष्टीमध्ये कसं सोल्युशन घेऊन येतात. तरी समाजाला मान्यता आहे की आपलं झालं की बास हा जो विचार होता, परंतु संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीचा जो विचार होता, हे दोन्ही कॉन्टेक्स्ट ढसाळ एका ठिकाणी प्लेस करताना एक आदरयुक्त टीका बनते. आता भाव संदोरे काय आहे की एक आदराने आपुलकी आहे, तात्विक मतभेद असून, परंतु ढसाळ एक ऐतिहासिक दुःख मांडण्याचा प्रयत्न करतात.
बरं, अभिव्यक्ती सौंदर्य याच्यातून यायला हवं ते कसं? पहिली गोष्ट की भाषेचा वापर कसा वापर केलेला आहे, संवादात्मक आहे, बरोबर आहे, थेट आहे, सोपी आहे. ऐतिहासिक संदर्भ कसा आहे, की एक ताटीची जी आख्यायिका आहे ती दिलेली आहे आणि मुळात विरोधाभास जो आहे तोही दाखवलेला आहे. बरं, समारोप करत असताना एक उदाहरण बघा की तुम्ही मी समारोप करण्याचा ट्राय कसं केलेला होता, की एक 13व्या शतकातील संत दुसऱ्या 20व्या शतकातील पॅंथर दोघांना ढसाळ ज्ञानेश्वरांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, ज्ञानोबा तुमचा सामाजिक विद्रोह महान होता, पण व्यवस्थेवर रुसून तुम्ही जी अध्यात्माची ताटी लावली ती पूर्णपणे उघडलीच नाही. हे विधान करून ढसाळ संत परंपरेला नाकारत नाही, तर त्यातील विद्रोहाचे नाते स्वतःशी जोडून तुम्ही जो विद्रोह केला तो स्वतःशी जोडून त्या परंपरेला एका क्रांतिकारी दिशेने नेण्याचा ते प्रयत्न करतात, की हा जो कॉन्टेक्स्ट होता की तुम्ही तिथपर्यंत लढले, आम्ही इथून पुढे तुम्ही जास्त लढायला हवं होता, ही आमची खंत आहे, बट ठीक आहे, हा तुमचा लढा, हा वारसा आम्ही पुढे चालू. अशी आहे कविता जी विचारलेली गेली होती. त्याच्यानंतर 2014 साली वेल नावाची थोडीशी फिलॉसॉफिकल कविता होती आणि जे पहिलंच वर्ष होतं ज्यावेळेस कधीतरी ढसाळांच्या कवितेवरती प्रश्न विचारलेला होता. ती कविता होती छोटीशी कविता, की दिवसेंदिवस माणसं अशी छोटी छोटी होत जात आहेत, आपण चुका करतो, दोष सैतानाला देतो. 2014 साली. बरं, आता या कवितेचं फक्त आपण एकदा पाहूयात की शॉर्ट मध्ये आपण करतोय कसं, त्याचं उत्तर यायला कसं हवं. आपल्या विद्रोही स्फोटक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नामदेव ढसाळांची वेल ही कविता त्यांच्यातील चिंतनशील तत्ववेत्याचे दर्शन घडवते. ही रचना तिच्या साधेपणात एक सखोल विचार मांडणी करणारी आधुनिक सुभाषित आहे. एका कवितेला सुभाषित म्हणतोय आपण, समजतंय का? की कवितेचे शीर्षक वेल म्हणजे काय, वाढ, एक वेल जो असतो जो वाढत जातो, बरोबर आहे का, ज्याला कशात तरी आधार पाहिजे असतो. आणि तिचा आशय की माणसं छोटी होत जात आहेत, यांच्यात एक तीव्र विरोधाभास आहे. म्हणजे वेल वाढतीये परंतु माणसं छोटी म्हणजे हा एक विरोधाभास बघा, की जो मानवी रासाची शोकांतिका अधोरेखित करतो. ढसाळे या नैतिक अधोगतीचे निदान चुका आपण करतो, दोष शैतानाला देतो या ओळीत करतात. हे सात्रे यांच्या बॅड फेथ या अस्तित्वादी संकल्पनेचे अचूक काव्यात्मक रूप आहे. हेच फिलॉसॉफी ज्यावेळेस तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन कोट करायला, तिथे सात्र, तिथे कामही कोट केलता, या सगळ्या गोष्टी, की ते सैतान हे नशीब किंवा परिस्थितीसारखे कोणत्याही बाह्य घटकाचे प्रतीक आहे, ज्यावर माणूस आपल्या चुकांची जबाबदारी ढकलतो. आपल्या मिनिमिलिस्ट शैलीतून आणि भेदिक निरीक्षणातून ही कविता मानवी जबाबदारीच्या जाणीवर एक कालातीत म्हणजे काय, एक टाइमलेस भाष्य आपण करतो. बर बर तेच आहे. आता बोल, या कविता कसं, ही फिलॉसॉफिकल कविता आहे, ही ढसाळांच्या नेहमीच्या विद्रोही कवितेच्या पेक्षा वेगळी होती. तर मग या कवितेचं ज्यावेळेस आपल्याला प्रस्तावना करायची असेल, ती प्रस्तावना कशी आहे, की नामदेव ढसाळ हे नाव उच्चारतात मराठी मनासमोर एक ज्वालामुखी ऊर्जा, विद्रोहाचा आगडोंबा आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी शब्दकळा उभी राहते. गोलपीठापासून मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवल्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास एका अशांत, आक्रमक आणि सामाजिक राजकीय वास्तवाला थेट भेटणाऱ्या कवीचा आहे. एक हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट त्यांच्या साहित्याविषयी, एक साहित्य जीवनाविषयी कसा आपण दिला पुढे. परंतु याच कवितेच्या प्रतिभेच्या विशाल आकाशात या सत्तेत जीव रमत नाही. या संग्रहातील वेल ही कविता एका शांत तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकते. ही कविता ढसाळांच्या प्रखर क्रांतिकारक प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातील एका चिंतनशील, स्थितप्रज्ञ आणि वैश्विक सत्य शोधणाऱ्या तत्ववेत्याचे दर्शन घडवते. वेल हे ढसाळांच्या काव्यक्षमतेच्या विस्ताराचे एक आश्चर्यकारक पण तितकेच सखोल उदाहरण आहे. हे सिद्ध करते की जितक्या ताकदीने रणशंग फुकू शकत होते, विद्रोह मांडू शकत होते, तितक्याच सहजतेने आत्मपरीक्षणाची बासरीही वाजवू शकत होते. असे शब्द यायला हवेत आणि ज्यावेळेस तुम्ही लिहायला लागता त्यावेळेस असे शब्द येत जातात. त्याच्यामुळे संयम खूप महत्वाचा आहे हा ऑप्शनल प्रिपेअर करत असताना, आणि तोच तुम्हाला मेक आणि ब्रेक करणार आहे तुमचा अटेम्प्ट, तुमची संपूर्ण गोष्ट. बरं बरं, वेलीचा स्वभाव सुरुवातीला आपण जोच पाहिला आणि माणसाचा स्वभाव याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक शीर्षकामध्ये एक अनुच्चारित की जे क्लिअरली मेन्शन नाही केलेलं आहे परंतु एक शोकांतिका आहे. असं सौंदर्य पाहूयात, एक निरीक्षण केलेलं आहे. एक फक्त निरीक्षण, म्हणून ढसाळांची कविता दोन गोष्टीवरती करते, निरीक्षण आणि निदान. निरीक्षण आणि निदान कसे, एक निरीक्षण केलेलं आहे, हा असा आहे, डॉक्टर डायग्नोसिस कसं करतो, एक निरीक्षण आहे आणि त्याचं एक निदान आहे, एक क्रूर निदान ज्याला आपण म्हणतो की ज्याला तेच आहे. विचार सौंदर्य काय आहे, की चुका आपण करतो ह्याचं काय आहे, की एक कृतीच्या सिद्धांताचा प्रतिध्वनी आहे, की जी चूक आहे हे आपल्याला आहे. गुड फेथ, बॅड फेथ ज्या संकल्पना होत्या त्या सात जी होती, की बॅड फेथ नेमका काय असतो. पण त्या सैतान म्हणजे कोण आहे, एक धार्मिक संकल्पना नाही तर एक सार्वत्रिक रूप आहे. तो म्हणजे नशीब, परिस्थिती, समाज, सरकार, इतर लोक, म्हणजेच आपल्या चुकांचे खापर फोडण्यासाठी आपण तयार केलेला कोणताही बाह्य घटक. बरं, या सैतानाला दोष देऊन माणूस स्वतःच्या जबाबदारीची जाणीवेच्या येणाऱ्या चिंतेपासून स्वतःला बचावू पाहतोय का, त्याला हे करू पाहतोय का. ढसाळे यांची जी कविता आहे ती काय बोलते, की तो स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि मोठेपणाचा अपमान करतो. बरं, ढसाळे या 4 ओळींमध्ये एक कालातीत, एक टाइमलेस सत्य आपल्या समोर मांडतो.
बरं, भावसौंदर्य कसं आहे? खंतही आहे, विषाद आहे, निर्लेप, स्पष्टताही आहे. अभिव्यक्तीचं सौंदर्य कसं व्यक्त केलेलं आहे? एक साधेपणातली शक्ती आहे. ही कविता खूप साधी, सोपी, सरळ आहे. द्विपदी रचना आहे. द्विपदी रचना कसं की भाग 1 निरीक्षण आणि परिणाम, भाग 2 निदान आणि कारण. जे पाहिलं आधी निरीक्षण करताय मग निदान करताय. निरीक्षण कसं दिवसेंदिवस माणसं अशी छोटी होत जातात, हे निरीक्षण आहे. त्याचं निदान कसं आहे? चुका आपण करतो, दोष सैतानाला येतो. म्हणजे एका ठिकाणी कारण सांगायचं आणि त्याच्यानंतर परिणाम सांगायचे त्या प्रकारे. एका परिणाम सांगायचा आणि कारण सांगायचं. बरोबर आहे? आणि ठीक आहे, आता इथे पर्सनल ओपिनियन कसं आहे, की माझ्या मते वेल ही मिनिमलिझमची, ज्याला आपण म्हणतो की साधेपणाची एक उत्कृष्ट कलाकृती आहे. कवितेचे विरोधाभासी शीर्षक म्हणजेच वाढणारी वेल आणि तिचा मजकूर, लहान होणारा माणूस मिळून एक असा परिणाम साधतात, जो केवळ वाचून विसरता येत नाही, तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. 4 साध्या ओळींमध्ये ढसाळांनी मानवी जबाबदारीच्या तत्वज्ञानाचे जे सार सांगितलं आहे, ते सांगण्यासाठी अनेकांनी हजारो पाने लिहावी लागतात, ही त्यांच्या प्रतिभेची महानता आहे. आणि खरंच जीवनाचं जे तत्वज्ञान आहे, एक विरोधाभास आहे. मोठी पुस्तकं लिहून झालेली आहेत, परंतु ढसाळ खूप छोट्या शब्दामध्ये सांगतो, की आपण दोष त्यांना देतो. मुळात चूक कुठे आहे? आत्तापर्यंत फक्त या 4 कवितेंवरतीच फक्त रसस्वादाचे प्रश्न आलेले आहेत. तर याच्यामुळे समजतंय की रससंवाद साधासाठी प्रश्न जरी आले तरी आपल्याकडे सर्व कवितांचा तो टेबल आहे आणि बास आपला तो एकमेव सोर्स आहे. त्याच्यानुसारच आपण लिहिणार आहोत, त्याच्यानुसारच आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि एकदा गो थ्रू केलं सगळ्या गोष्टींमधून डन. आपला रससंवादाचे जे अवघड प्रश्न होते ते झालेत आणि त्याच्यामधूनच त्याच एका टेबलमधून आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत. आता पुढचे प्रश्न आपण खूप डिटेलमध्ये नाही, त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत की त्या प्रश्नाच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हवंय काय. तुमच्याकडे नोट्स तर असतीलच आणि त्या नोट्सनुसार तुम्ही एकदा बघा की आपण थोडंसं पुढे जाऊ आता. आता हा 2024 साली काय प्रश्न विचारलेला? प्रश्न काय आहे की या सत्तेत जीव रमत नाही. पुस्तकाच्या विषयी प्रश्न आहे की मधील कविता नामदेव ढसाळांच्या काव्याला, मुळात ढसाळांचं जे काव्य आहे, गोलपीठापासून जे सुरुवात झालेलं आहे आणि जिथे शेवट झालेला आहे त्या काव्यामध्ये हे जे पुस्तक आहे, जे सत्ता या सेंट्रल थीम वरती सगळ्या गोष्टी ज्यावेळेस प्लेस करतात, हे पुस्तक एका वेगळ्या उंचीवरती कसं नेतं? म्हणजे ढसाळांची कविता सुरू कशी होते आणि नंतर पुढे ती संपती कशी? या सगळ्या गोष्टींवरती हा प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ढसाळांच्या बाकीच्या कवितांविषयी माहिती असायला पाहिजे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण तेच केलं की कॉन्टेक्स्ट बिल्ड करतो, की मुळात गोलपिठा काय होतं आणि त्याच्यानंतर या सत्तेत जीव रमत नाही काय होतं. प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिलंय की हे जे पुस्तक आहे की मुळात गोलपिठेमध्ये काय केलं ढसाळांनी, गोलपिठेमध्ये ढसाळांनी एक ज्वालामुखी म्हणून बाहेर आले. म्हणजे एखाद्या ज्वालामुखीतून ज्यावेळेस लावा बाहेर पडतो, तर तो लावा तो उद्रेक इतका भयानक होतो की गिराक म्हणा, डस्ट म्हणा, सगळ्या गोष्टी बाहेर पडायला लागतात. एक विद्रोह, एक वेदना इतक्या जोरात ते बाहेर पडतो, ज्वालामुखी फुटलाय. परंतु त्याच्यानंतरची जी शांतता येते, ती शांतता म्हणजे या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह आहे. गोलपीठा तो उद्रेक होता आणि ती शांतता कुठली? या सत्तेत जीव रमत नाही. आपल्या प्रस्तावनेमध्ये त्याच गोष्टी आलेल्या आहेत. बरं, पहिली गोष्ट की आपल्याला क्लिअरली काय प्रश्नामध्ये विचारलेत की दसऱ्यांच्या काव्याला वेगळ्या उंचीवरती नेणारे आहेत. साधार पटवून द्या. आपल्याला आधार करायचा आहे. जसं की याच्यामध्ये वाटचाल कशी सुरू झाली? एका वेगळ्या उंचीकडे अशी वाटचाल झालेली. म्हणजे मुळात प्रश्नाचा जो वर्ड होता की काव्याला वेगळ्या उंचीवरती नेणारे आहेत. आपल्याला त्याच गोष्टी ठेवायच्यात आणि त्याच रिलेटेड लिहायचंय. त्यातले कीवर्ड उचललाय आपण तो. त्याच्यानुसार कसा की एका नव्या उंचीकडे झालेली वाटचाल. बरं, ही वाटचाल कशी आहे? आक्रोशातून सत्तामीमांसेकडे. बरं, याच्यासाठी आपल्याकडे सत्तामीमांसा, आक्रोशातून याच्यासाठी सगळ्यात महत्वाची कविता कुठली आहे? मलपृष्ठावरती जी कविता आहे ती आहे सत्ता. की या सत्तेत जीव रमत नाही. जिथून सुरुवात होते संगिनीच्या धारेवरील प्रेम. आणि तीच गोष्ट की ही सत्ता संगिनीच्या धारेवरील प्रेम आहे, जी एकाच वेळी मोहक आणि प्राणघातक आहे. हे कवितेचे अनालिसिस करताना आपण पाहिलंच. आणि पुढे एक चिंता नावाची कविता ही आहे. त्यातल्या कवितेमध्ये ढसाळ काय म्हणतात की मी लाथाडतो निर्मनुष्य एकांतातल्या आत्मचिंतनाला. कारण ते असं म्हणतात की आत्मचिंतन राहिलं बाजूला, माझा पहिला संघर्ष हा भाकरीचा आहे. मुळात आक्रोशातून सत्तामीमांसेकडे की आता आक्रोश राहू द्या, मला ती सत्तामीमांसा, ती सत्ता हवी. इथपर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे स्थिरवण्याकडे जो आहे की भुकेचा प्रश्न आहे. आता किती वेळेस भांडावे, मोर्चा काढावे, हे करावे, आम्ही सत्तेत जाऊयात, चेंज करूयात गोष्टी. इथपर्यंत ते पोहोचले. परत पुढेही त्यांची एक कवितेत काय आहे की मी तर अजूनही उद्याच्या भाकरीची चिंता करतो आहे. अशा सगळ्या गोष्टी. मुळात आक्रोशाकडून आक्रोश जो आहे त्या आक्रोशातून विश्लेषणाकडे आणि प्रतिक्रिया आहे. आधी प्रतिक्रिया द्यायची ढसाळांची कविता
आता एका त्याचं रूपांतर एका चिंतनामध्ये झालंय की आता प्रतिक्रिया नाही तर एक चिंतन आहे. बरं, दुसरा पॉइंट काय येऊ शकतो की विषयांची वाढती व्यापकता. म्हणजे पहिल्यांदा जी गोलपीठा होती ही थोडीशी प्रादेशिक होती, मुंबईच्या बाबतीत बोलायला होते, परंतु ही जी संपूर्ण कविता आहे, हा जो काव्यसंग्रह आहे, या सत्यजीव रमत नाही, तो मुंबईपासून विश्वाकडे जातोय. म्हणजे व्हॅन गोग सारख्या कविता आहेत, मेन्शन्स आहेत, बुद्ध तत्वज्ञान, या सगळ्या गोष्टी किती वैश्विक बनण्याचा प्रयत्न करते. जसं की कमाटी पुराण आणि ढोरचाळ जी होते तिथून पुढे जातोय. जसं की आता महासतीचा प्रदोष ही जी कविता आहे, तर त्या कवितेमध्ये काय केलंय की मेक्सिकन कवी ऑक्टोवियो पाचच्या कवितेतील गुडघे टेकलेली घरं असा एक उल्लेख आहे ढसाळांच्या कवितेमध्ये. ती वैश्विक बनते, वैश्विक संदर्भ आढळत आहेत. आधी त्यांच्या कवितांमध्ये खूप वैश्विक संदर्भ आढळायचे, पण इथे क्लिअरली दिसतंय की मेक्सिकन कवी ऑक्टोवियो जो आहे तो ढसाळ वाचतायत आणि त्याला मेन्शन करतायत की ही कविता किती वैश्विक बनते. ऑक्टोवियो पाचच्या कवितेतील गुडघे टेकलेली घरं, बरं इतकंच नाही तर पुढे मेंदू नावाची जी कविता त्याच्यामध्ये काय म्हणतायत ते की आफ्रिकेतील काळी वाळवंटे आणि लॅटिन अमेरिकेतील घनदाट जंगल आहे. तर तोच आहे की मुंबईपासून तो कामाठीपुरा ढोरचाळ तिथून पुढे जाऊन आफ्रिकेच्या जंगलांपर्यंत ढसाळांची कविता पोहोचते. आणि हे जे मेन्शन्स असतात, हे संदर्भ असतात, हे आपल्या उत्तरासाठी महत्व असतात. बरं, इथपर्यंत झालं, सत्तामीमांसा झाली, या सगळ्या वैश्विकताही झाली, परंतु एक भाषा म्हणून एक प्रतिमा निर्मिती म्हणून एक वेगळ्या उंचीवरती ढसाळ गेले. आता ती वेगळ्या उंची कशी होती, बरोबर आहे की मुंबईच्या गटारातून उसळी मारून थेट नक्षत्रांशी संवाद साधणारी एक त्यांची भाषा व्हायला लागते. या सत्तेत जीव रमत नाही, ही एका नव्या संमिश्र आणि स्फोटक भाषेची ते निर्मिती करतात. बरं, डोळे घेऊन घ्यावेत असं पाणीच नाही येते, ही जी कविता आहे की ती कविता इतकी भीषण आणि वास्तववादी आहे की ती वाचकाला सूर्याच्या संतप्त स्वराने काळुखाच्या दाराला अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. एक खाऊन टाकण्याची कल्पना करतात. आणि हे तेच आहे की ढसाळांचं जी संपूर्ण कविता आहे ते एक झेन बुद्धिझम, की आधुनिक काळात बुद्धाला आपण इंटरप्रेट करतो कसे त्या प्रकारचे आहे. आणि स्वतः मलिका अमरशेखही त्याच बाबतीत बोलतात की हे झेन बुद्धिझम टाईप आहे. पुन्हा त्याच उत्तराचा समारोप करताना आपण सबब कसं करतोय की थोडक्यात या सत्तेत जीव रमत नाही हा काव्य संग्रह ढसाळांच्या काव्य प्रवासातील एक क्रांतिकारी झेप आहे. यातील कविता आक्रोशाच्या पलीकडे जाऊन सत्तेच्या वैश्विक स्वरूपाची, सत्तेचे जे एक वैश्विक स्वरूप आहे त्या स्वरूपाची तात्विक मीमांसा करते. तिचे विषय स्थानिक परिघातून सुटून आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचतात आणि तिची भाषा व प्रतिमा सृष्टी एका नव्या स्वतंत्र आणि प्रभावी दलित सौंदर्यशास्त्राला जन्म देते. गोलपीठाने मराठी साहित्याला हादरा दिला, परंतु या सत्तेत जीव रमत नाही या संग्रहाने त्या हादऱ्याला एका वैश्विक चिंतनामध्ये रूपांतरित केलं. इथे ढसाळे केवळ गोलपीठाचा आवाज राहत नाही, तर ते एका सत्तामीमांसक विश्वकवीच्या भूमिकेत शिरतात आणि मराठीला कवितेतच नाही तर जागतिक साहित्य स्वतःसाठी एका वेगळ्या उंचीचे स्थान निर्माण करतात. आपल्याला संपूर्ण उत्तराला आणि उत्तरात जो प्रश्न विचारलेला सुरुवातीला की या सत्य जीव रमत नाही मधील कविता ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेतात, तर आपण कन्क्लूड पर्यंत आपण एक्सप्लेन केलेलं आहे की वैश्विकता असेल ढसाळांच्या काव्यातील, त्यांचा बदलता सूर असेल, भाषा असेल, या सगळ्या गोष्टीतून ढसाळ कशी वेगळ्या पातळीवरती लिहितात. याच्यासाठी गोलपीठाचा संदर्भ आला, जैन बुद्धिझमचा संदर्भ आला आणि या उत्तरामध्ये मलिका अमरशेख म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पत्नी ज्या स्वतःही साहित्यिक होत्या त्या कशा त्याच्याविषयी मत करतात, त्याच्यामुळे एक क्रिटिकही आला. तर असं जे उत्तर बनतं ज्याच्यामध्ये एका उत्तराला अपेक्षित ज्या सगळ्या गोष्टी असतात, तर झालं एक आदर्श उत्तराची गोष्ट तीच असते. आता पुढे बघा 2023 साली काय प्रश्न आलता, म्हणजे दरवर्षी प्रश्न तर आहेच. 20 मार्चला प्रश्न आलाय कुठला की या सत्तेत जीव रमत नाही या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थ ढसाळ यांच्या कवितेच्या आधारे स्पष्ट करा. मुळात या सत्तेत जीव रमत नाही, तर मुळात आपल्याला काय शीर्षकाची यथार्थता म्हणजे की हे शीर्षक कसं करेक्ट आहे या संपूर्ण काव्य संग्रहाला, तर आपल्याला तेच आहे की शीर्षकात नेमकं काय आहे. तर मुळात आपल्याला एक एक गोष्ट करायची. मुळात सत्ता म्हणजे काय, जीव म्हणजे नेमका कुठला जीव आहे, आणि रमत नाही म्हणजे नेमकं म्हणायचं आहे काय, हा नकारात्मक नकार आहे की सकारात्मक नकार आहे. मला सुरुवातीला आपण तेच पाहतो की सत्ता म्हणजे काय, की राजकीय सत्ता आहे, सामाजिक सत्ता आहे, बरोबर आहे, की आर्थिक सत्ता आहे की धार्मिक सत्ता आहे. जसं की संगिनीच्या धारेवरील प्रेम हे काय, एक राजकीय सत्तेचं प्रतीक आहे. पुन्हा मुंबई 95 या कवितेमध्ये रेफरन्सेस हे आहेत की कुठल्या कवितेमधलं काय वापरलंय. जसं की मुंबई 95 या कवितेत शहराच्या अराजकतेचे वर्णन करताना काय म्हणतात की दरोडेखोर राज रोज शोषतात सरळ माणसाचं रक्त, हे आपण पाहिलंच आणि महत्वाची ओळ आहे, बरोबर आहे. किंवा याच कवितेत कसं म्हणतात की या जमिनी, या अस्पृश्य जमिनीवरती पाऊस, जमिनीला अस्पृश्य म्हटलेलं आहे. ही जी वर्णनं आहेत हीच वर्णन आहे जी आपल्याला उत्तरांमध्ये यायला हवेत. जसं की निमित्त 6 डिसेंबर ही जी कविता आहे
याच कवितेमध्ये कसं आहे, सामाजिक आणि जो धार्मिक राजकीय संघर्ष देशामध्ये चालला, त्या संघर्षाला ते कसे म्हणतात, इतिहासाची मडी उकरून दुश्मनांनी दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर ज्या काही कॉन्टेक्स्ट झाला, त्या कॉन्टेक्स्टला सत्ता, एक सत्ता हे शीर्षक कसं आहे, की सत्तेविषयी कुठली कविता बोलते, त्या कवितेत ते कसं बोलतात, की एक दुरुस्तीचं राजकारण चाललंय. बरं, आर्थिक सत्ताही आहे, धार्मिक सत्ताही आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि वेगवेगळ्या कवितेमधून येतं. जसं की ज्ञानोबा या कवितेत ते कसं विचारतात, बोलतायत, की ज्या प्रस्थापित व्यवस्थेने असे तुमचे हाल केले, त्या प्रस्थापितांची मान्यता मिळवून ज्ञानोबा तुम्ही काय मिळवलं? हा प्रश्नही विचारतात. धार्मिक असेल, सामाजिक असेल, त्या सत्तेविषयी ढासळ बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या सत्तेखाली एक जीव आहे जो अडकलाय. त्या जीवावरती ही ढसाळ आहे आणि या शीर्षकामध्ये आहे, की सत्तेमध्ये जो जीव आहे, जो अडकून पडलाय, तो वेगवेगळ्या कवितेमधून दिसून येतो. बरोबर आहे का? बरं, तो जीव जो आहे, तो जखमी आहे का? तुटलेला आहे का? त्या जीवाची एकूण हाल कसे आहे? तर तो आहे, तो काय म्हणतात त्याला, पराभूत नाहीये. तो पराभवाच्या छायेत आहे, परंतु तो पराभूत नाही. बरं, ते कसं? शिक्षा या कवितेत ते काय बोलतायत, की विद्धवनात एक जखम करून आक्रंदते. त्या जखमीविषयी बोलतात. जिथे जीव रमत नाहीये, हा कॉन्टेक्स्ट कुठून येतो? तिथून येतोय. तर आत्मचरित्र जी कविता सगळ्यात शेवटची कविता आहे, त्या कवितेमध्ये कसं आहे, की दुःखी कष्टी बनवून मी बसलो आहे या वेदनेच्या किनाऱ्यावर जखमांची शिल्पताशीर. तेच आहे, जीव अडकलाय. हे आपण कुठल्या ओळींमधून प्रूव्ह करू शकतो. सगळ्या ओळी आहेत, त्या उत्तरांमध्ये आहेत. पिक अँड चूज करून तुम्हाला ते 20 मार्क्ससाठी ते उत्तर करायचं. सगळ्या गोष्टीच आहेत. पुन्हा तेच आहे, की नीतिमत्तेला नाकारत माणसानं असं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ त्याच्या शर्टावर असावेत काही डाग, की तो जीव अडकलेला आहे. ते कसं बोलतायत, त्या सगळ्या गोष्टींचा कॉन्टॅक्ट कसा येतं, ते बघा. बरं, रमत नाही म्हणजे नेमकं काय? की हे नकार सकारात्मक नकार आहे की नकारात्मक नकार आहे? बरं, याच्यासाठी इथे बघा, दलित अभ्यासक यशवंत मनोहर, ज्यावेळेस मी संपूर्ण पुस्तकं पाहिली, त्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे समीक्षकांचे अभ्यास मिळाले, जसे यशवंत मनोहर जे आहेत, त्यांचं मत काय होतं, की ढसाळांच्या कवितेतील नकार हा आंबेडकरी जाणीवेतून आलेला आहे. आंबेडकरवाद हा केवळ स्वीकाराचा नाही, तर तो विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेच्या नकाराचा विचार आहे. रमत नाही हा तोच तात्विक नकार आहे. म्हणजे क्रिटिक्स काय बोलतात, हाही कॉन्टेक्स्ट आपल्या नोट्समध्ये आहे आणि असे कॉन्टेक्स्ट तुम्हाला ऍड करायचे, की यशवंत मनोहर, डॉक्टर गंगाधर पानतावणे ही सर्व मंडळी काय बोलताय ढसाळांच्या एकूण संपूर्ण आकलनावरती. या सर्व माणसांनी काय केलंय, की नामदेव ढसाळ पिलेले आहेत, यांचं संपूर्ण वाचन लिखाण पिलेले आहे, त्यांची चळवळ जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे हे खूप महत्वाचं बनतं. बरं, तर एवढंच नाहीये, त्यांची जी कविता, त्या कवितेमध्ये काय बोलतात, की या समाधीत मला कोंडून घ्यायचं नाही, मी लाथाडतो निर्मनुष्य एकंदरातल्या आत्मचिंतनाला. आता ह्या ज्या ओळी आहेत, ह्या कंटिन्युअस रिपीट होणार आहेत, कारण प्रश्नही रिपीट होतात, त्याची थीम रिपीट होणार आहे. त्यामुळे या ठराविक कवी आहेत, ठराविक कविता आहेत, पण त्या ठराविक कवितेमधील काही ठराविक ओळी आहेत आणि त्याच ओळींवरती आपल्याला फोकस ठेवायचा. आता पुढे जाऊयात. समारोप करताना आपल्याला तेच सांगायचं, की या शीर्षकाची यथार्थता कशी आहे. कॉन्टेक्स्ट तोच राहणार आहे कुठल्याही उत्तरामध्ये. आता इथे बघा, नामदेव ढसाळांच्या कवितांमधून आयुष्यभर झालेल्या अनुभवांचे व्यामिश्र स्वरूपाचे मत या त्याच्यावर इथे तेच सांगायचं आहे आपल्याला, की अनुभवांचं जे विश्व आहे ते व्यामिश्र कसं आहे. बरं, नरक आणि करुणा, काही ठिकाणी मुंबई हे नरक आहे हेही सांगतात, परंतु आठवणीसारखी कविता त्याच्यामध्ये हे सांगतात, की समाज बदलतं. घाणीमध्येही मानवता आहे, जसं की मुंबई 95 ही कविता, की स्वर्ग बोट उरला त्याचा अपुरूप नाही, आंधळ्या अभिलाषाने फेडून टाकली आहेत सर्व वसनं. जी अंगावरची जी सर्व कपडे आहेत ती लक्तर सगळी आता तोडून टाकलेली आहेत. तेही येतं. कमाईची बिगे. दिलीप चित्रे जे आहे, ज्यांनी ढसाळांचं गोलपीठाचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं, ते काय म्हणतात, यांनी ढसाळांना सर्वग्राही कवी म्हटले. कारण सर्वग्राही कवी म्हणजे काय, सगळ्यांचेच कवी. का बरं? कारण ते एकाच वेळी गटार आणि तार या दोन्ही प्रेरणेतून प्रेरणा घेऊ शकत होतात. ती सर्वग्राही दृष्टी कविता दिसते. आई या कवितेत ते आपल्या आईच्या कष्टांच्या नित्यातील अद्भुत श्रद्धेचे अत्यंत कोमलतेने वर्णन करतात. जसं की आई शहरात आले तेव्हा देहाचं जाडवान घेऊन कष्ट खस्ता उपासल्या भोगल्या. सेम आहे त्यांचं मावशी मरण जी कविता आहे, त्या कवितेत ते काय म्हणतात, की मावशी किती सहजपणे तू तोडते आहेस एक एक बाश, की त्यांच्या संघर्षाविषयी बोलतात. म्हणजे गटारीविषयी ते बोलतात, ती घाण आहे त्याच्याविषयी बोलतात आणि तारे नक्षत्र यांच्याविषयी बोलतात. तारे नक्षत्र यांच्याविषयी बोलतात म्हणजे काही ज्योतिष सांगत नाही, परंतु त्यांची कविता तितकं मोठं आत्मचिंतन करत आहे, की आपण या संघर्षातून बाहेर पडायची गोष्ट करत आहोत. तर निमित्त 6 डिसेंबर हीच कविता रिपीट व्हायला दिसेल तुम्हाला, हेच कॉन्टेक्स्ट, की इतिहासातून मडी उकरले दुश्मनांची संपूर्ण जे काय आहे, की दुरुस्तीचं राजकारण कसं चाललंय, या सगळ्या गोष्टी तेच आहे, की वैश्विक पातळीवरती गोष्टी कशा ढसाळण्यात आहेत ते. बरं, इतकंच नाही, काही ठिकाणी त्यांना तिरस्कारही दिसतो, प्रेमही दिसतो. हे दोन वेगवेगळ्या भावना आहेत, जसं की तिरस्कार, प्रेम, विद्रोह आणि अस्तित्ववाद. ढसाळांमध्ये वेगळ्या गोष्टी कशा आहेत, व्यामिश्र स्वरूप, काही ठिकाणी नरक आहे, काही ठिकाणी करुणाही आहे. तिरस्कार आणि प्रेम, जसं बाबासाहेबांवरती प्रेम आहे, की आज जे काय आहे ते आमचंच आहे, बरोबर आहे. बायकोसाठीही प्रेम कसं येतं, की बायको या सोंगाडोंगाच्या दुनियेत मी माझ्याजवळ असं असो
तू माझ्या जवळ आहेस आणि मी तुझा एकुलता एक, ही कविता आहे. पुन्हा देह आणि विचार, जसं की काही शारीरिक कविता आहेत, देहनिष्ठ कविता आहेत. रक्त, मांस, घाम, उपदंश, भूक, लैंगिकता, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत काही कवितांमध्ये. जसं की राहीबाई आहे, राहीबाईला मुंबई जी वैश्यवरती कविता होती, जिला लैंगिक रोग होतो, ती आहे. मुंबई 95 आहे. मुंबईला जे षड्विकारांनी भरलेला अवकाश बोलतात, सगळ्या गोष्टी येतात. आता पुन्हा आहे की या उत्तरांमध्ये तुम्ही क्रिटिक्स कोट करतात. आता शरमकुमार लिंबाळे जे आहेत त्यांना आपण कोट केलेले आहे, ते काय म्हणतात? शरणकुमार लिंबाळे यांच्या दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राच्या कल्पनेनुसार दलित साहित्य हे परंपरेने अशुद्ध आणि कुरूप मानलेल्या अनुभवांनाच आपल्या शक्तीचा आणि सौंदर्याचा स्रोत बनवते. ढसाळ हेच करतात. ते रक्तमासाच्या अनुभवातूनच आपले तत्वज्ञान उभे करतात. त्यांची कविता देहाच्या पातळीवर सुरू होते, पण ती विचारांच्या आणि तत्वज्ञानाच्या आकाशाला गवसणी घालते. आणि अंतिम क्रिया ही त्यांची कविता, ज्यावेळेस ते अंमली पदार्थ वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलतात, अश्लीलतेविषयी बोलतात, ती कविता काय बोलते की या हिरोईनच्या राखेतून परमेश्वर येतो तुला सामोरा. ही प्रतिमता काय आहे की देहाचा जो अंतिम विनाश आहे, त्या विनाशातून विचारांचा आणि अध्यात्माचाही उदय होऊ शकतो, याच्यावरती ढसाळ फोकस करतात. आणि तेच व्यामिश्रता कशी दिसली आपल्याला हे त्याच्या समारोपातून सांगायचं. आता 2021 सालचा हा प्रश्न बघा. नामदेव ढसाळांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील संघर्ष या सत्य जीवनमत मधून कसा विस्तारला आहे, तेच आहे. पहिलं एक संपूर्ण लेक्चर आपण डेडिकेट याच्यासाठीच केलं होतं की ढसाळांचे जे जीवन आहे त्या जीवनाचा संघर्ष एकूण आपल्याला कसा दिसून येतो. एक संपूर्ण लेक्चरच आपण त्याला डेडिकेट केलं. जसं की संघर्षाचं वास्तव, त्यांचं जीवन कसं येतं, आणि काही कवितांमधून आपल्याला कळूनही येतं. जसं की त्यांची आई ही कविता आहे, त्याच्यामध्ये जोहर एस्कराला भाकर येऊ द्या, ते आहे. अश्वत्थाम्याच्या भळबळत्या जखमेगत, ही बघा ना तुम्ही कॉन्टेक्स्ट बघा. महाभारतातून जो अश्वत्थामा असतो, ज्याला जी बळबळती जखम असते कृष्णामुळे आलेली, त्या जखमेला सुद्धा मेन्शन करून अश्वत्थाम्याच्या बळबळत्या जखमेगत त्यांच्या वेदनेविषयी बोलतात. दलित पॅन्थर, दलित, त्यांच्यावरती असणारे 105 खटले, विषय, सगळ्या गोष्टी आहेत. बरं, ढसाळांचं राजकीय आणि सामाजिक जीवन हे सगळे कॉन्टेक्स्ट आले आणि हे सगळे बोललोत आपण पहिल्या लेक्चरमध्ये. बरं, पुढे काय आहे की काव्यात्मक विस्तार कसा आहे, अनुभवांचं कवितेतलं रूपांतर कसं झालेलं आहे, एक सामाजिक संघर्षाचा विस्तार, जे एक जातीय वेदनेचं एक वैश्विक दुःख कसं मांडतं, तो आहे. तो कॉन्टेक्स्ट इथे येतो. महासदेचा प्रदोष, निर्वासित कविता, सगळ्या गोष्टी आहेत. तर राजकीय संघर्ष कसा होता की पॅन्थरची जी आक्रोशता होती ती सत्तामीमांसेत कशी बदलते, या सगळ्या गोष्टी या उत्तरामध्ये यायला हव्यात. जसं की या सत्तेत जीव रमत नाही, किंवा 6 डिसेंबर ही वाली जी कविता असणार, हे सगळ्या गोष्टी. कारण त्या कवितेमध्ये काय बोलतात की मूळचे माझे पूर्वज काळे सावळे अनार्य द्रविड, इथून ते एक राजकीय सत्तेविषयी ते बोलतात. बरं, या उत्तरामध्ये अजून एक गोष्ट की मुंबईच्या वास्तवाचा विस्तार, की मुंबईचं जे आहे वास्तव, ते या नरकाला एका विश्वव्यापी आणि व्यापक बनवण्याचा प्रयत्न करताय, की ही नरकपुरी आहे. मुंबईचं जे रोमंटायझेशन करून तुम्ही जे काय स्वरूप बनवलं त्याच्या पलीकडे जाऊन आहे. अंतिम क्रिया आहे, मनोरुग्णांचे लमन तांडे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, ह्याला कॉन्टेक्स्ट आपण कसा ऍड करू शकतो की टी.एस. इलियटच्या वेस्टलँड प्रमाणे ढसाळांची मुंबई ही आधुनिक सभ्यतेच्या आध्यात्मिक पोकळीचे प्रतीक बनते. जागतिक कवींसोबत तुलना करून आपण आपली उत्तरं लिहायला लागतो. हे कॉन्टेक्स्ट असतात, हे ऍडिशन्स असतात, हे तुम्हाला मार्क्स देतात. हे आपल्या उत्तरांमध्ये आहेत. जसं की विस्ताराची कला, जे वैश्विक कसं बनतं, ऑक्टोविओ पाज, ज्ञानोबा या कवींविषयी कसं बोलतात. आणि गंगाधर पानतावणे जे आहेत तेही म्हणतात की अस्सल दलित साहित्याचा स्रोत हा केवळ फक्त अनुभव असतो. आणि नामदेव ढसाळ हेच अनुभव आणि याच अनुभवांना त्यांच्या कवितेचा एक केंद्र बनवतात. नाही, उत्तरामध्ये तेच आहे की प्रश्न कसे बनवायचे, त्याचं उत्तर समोरच आहे. आता हा 2020 सालचा प्रश्न बघा. प्रश्न काय की नामदेव ढसाळांची कविता विशिष्ट समाजाचीच नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते. तर याच्यामध्ये ते कोणाकोणाचे चित्रण करते, दलित जीवनाचा हुंकार आहेच, आणि आपल्याला सगळे आहेत उत्तर त्याच्यामध्ये क्लिअरली आपण मेन्शन केलं की दलित जीवनाविषयी या सगळ्या गोष्टी कशा कॉन्टेक्स्ट मध्ये येतात. जसं की आई नावाची कविता आहे, पुन्हा बहीण नावाची कविता आहे, मावशीचं मरण नावाची जी कविता आहे, या सगळ्या गोष्टी. बरं, इथेच नाही येते, इथे शोषित केवळ मुंबई पुरतेच नाही, ती वैश्विकता कशी येते तीही आहे. मी नावाची कविता आहे, चिंता नावाची कविता आहे, आणि पुन्हा तेच म्हणतात की माणसानं असं धुतल्या तांदळासारखं राहू नये. या कवितेनंतर एक वैश्विक रूपकता, जसं की दहशतीच्या नरकात, आणि पुन्हा तेच आहे की आपल्याला तेच मेन्शन करायचं. वरती आपण मेन्शन केलं की दिलीप चित्रे जे आहेत, ज्यांनी गोलपेटा प्रकाशित केलं, ते काय म्हणतायत की सर्वग्राही कवी. सर्वग्राही काय असतं तेच, आणि हाच कन्क्लूड आहे. वरील जे मुद्दे होते तेच मुद्दे रिपीट होत आहेत का, त्याच कविता रिपीट होत आहेत का, उत्तरांमध्ये तुम्ही पहा, वेगळं काही नाही. एक साचा बनलेला आहे, तुम्हाला फक्त पिक अँड चूज करायचंय आणि तुम्हाला फक्त प्लेस करायला जमायला हवं. उदाहरणं तीच आहेत, उत्तरं तीच आहेत.
आता हा प्रश्न बघा, की या सत्य जीव रमत नाही या काव्यसंग्रहात नामदेव ढसाळ यांच्या काव्यानुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकेच्या दिशेने कसा झालेला आहे? आता हे कुठल्या कवितेमधून दिसायला येतं? जी युपीएससीने विचारलं होती, जी वेळ आणि वेल नावाची जी कविता होती ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्या कवितेत ती आध्यात्मिकता कशी दिसून येते, की तेच प्रेत तोच रोगी तोच म्हातारा आणि तोच करिश्मा काशाय रंगाचा. पुन्हा आत्मचरित्र जी कविता होती तीच आहे, की आत्मचिंतन एक आध्यात्मिकतेकडे कसे जाते. ती कविता म्हणते, की जखमांचं शिल्पताशेत मी बसलोय. आणि हो जो काय आहे, हा जो काय आंतरिक आणि अस्तित्ववादी संघर्ष हे ढसाळ त्यांच्या शब्दांमधून मांडतात. उत्तरांमध्ये स्पेसिफिकली या गोष्टी ज्यावेळेस येतात, ढसाळांच्या शब्द येतात, त्यांच्या ओळी येतात, ते कवितांचं मेन्शन येतं, त्यावेळेस तुमचं जे उत्तर आहे ते वेगळ्या उंचीवरती जातं. बरं, त्या उत्तरामध्ये ती आध्यात्मिकता कशी येईल? कारण ढसाळांच्या संपूर्ण साहित्यावरती एक आंबेडकरी बौद्ध तत्वज्ञानाचा जो काही प्रभाव होता, ज्याला जैन बुद्धिझम आपण म्हणतो, की ढसाळांच्या साहित्यात त्या गोष्टी कशा आत्मीयतेने आणि एका वेगळ्या आध्यात्मिकतेने कशा येतात. आणि तो कॉन्टेक्स्ट आहे, की मुळात गोलपीठामधला एक सामाजिक कवी ज्यावेळेस एक आध्यात्मिक पातळीवरती पोहोचायला लागतो, त्यावेळेस कुठेतरी जे स्थैर्य आहे, ते स्थिरावणं आहे, ते यायला लागतं. आणि याच्यामध्ये त्याच गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी. आणि त्या तुम्हाला सापडेल मुक्ती नावाची जी कविता होती. पण पुन्हा तेच आहे, की झाड आणि फांद्यांनी जी घरगच्च बसलेली बाई ही जी ढसाळांची कविता आहे, हा जो संपूर्ण कॉन्टेक्स्ट ते बिल्ड करतात, की त्यांची कविता केवळ सामाजिकच राहत नाही, तर ती वैश्विक बनण्याचा प्रयत्न करते. आणि ती जी वैश्विकता आहे, तीच आध्यात्मिकता बनवते. परंतु प्रश्न विचारताना तर आपल्याला साधक-बाधक चर्चा करायला लावलेलं होतं. तर आपल्याला काही गोष्टी याच्याविषयी पॉझिटिव्ह लिहायच्या आहेत, निगेटिव्ह लिहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण या संपूर्ण गोष्टीचं ज्यावेळेस कॉन्टेक्स्टचं एक कन्क्लूड करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला आपलं एक मत व्यक्त करायचं असतं. तर बाधक चर्चेमध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. तर असे ज्यावेळेस प्रश्न येतात, त्यावेळेस आपल्याला हे सांगायचं कसं नाहीये, की ढसाळांची कविता ही सामाजिकतेतून आध्यात्मिकतेकडे कशी पोहोचत नाहीये. तर हे यायला हवं. तर याच्यासाठी आपल्याला काही कविता असायला हव्या. जशी की निमित्त 6 डिसेंबर ही जी कविता होती, ती पूर्णपणे सामाजिक राहते. सामाजिक राहण्याच्या पलीकडेही ती राजकीय बनायला पाहते. तर ती कविता असेल, पुन्हा आंबेडकर 1995 कविता असेल, ह्या पूर्णपणे सामाजिक कविता आहेत, की जिथे समाजाविषयी बोलण्याचा ते जास्त प्रयत्न करतायत. मुंबईची जी कविता असणार आहे, या सगळ्या गोष्टी. बरं, ढसाळ केवळ आध्यात्मिकता एक राजकीय हत्यार म्हणून वापरतायत. हा एक कॉन्टेक्स्ट आहे. ते कसं? की त्यांची नाण्याबाजी कविता एक आध्यात्मिकता जी आहे ती वापरतायत. पण ते कसं? की ज्या प्रस्थापित व्यवस्थेने असे तुमचे हाल केले, त्या प्रस्थापितांची मान्यता मिळवून ज्ञानोबा तुम्ही काय मिळवलंय? हे जे आहे ते अध्यात्म हे त्यांच्यासाठी शरण नाहीये. तो एक मार्ग आहे त्यांचा विद्रोह करण्याचा. ही एक बाधक चर्चा आपण करू शकतो. बरं, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, की जे पारंपरिक अध्यात्म जो आहे, तो ज्ञानोबांना नकारता चंद्रभागेच्या वाळवंटाला एक अश्लीलतेचं रूप, एक अंमली पदार्थ त्यांच्याशी तुलना करतात. त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे, की जसं की चिंता या कवितेत ते काय म्हणतात, मी लाथाडतो निर्मनुष्य एकांतातल्या आत्मचिंतनाला. आणि त्यातही तेच म्हणतात, की या ईश्वरी नरकात मला अडकून पडायचं नाही. हे कॉन्टेक्स्ट या सगळ्या गोष्टी काय आहेत, की तो जो अध्यात्म आहे, परंपरागत अध्यात्म आहे, त्याला नकार आहे. आणि आता शेवटी साधक चर्चा एक आपण केली, बाधक चर्चा आपण केली. आता उत्तरामध्ये आपल्याला भाग 3 मध्ये काय करावं लागतं, की समन्वय. की ती सामाजिक आहे आणि आध्यात्मिकता आहे. ती कशी? की सामाजिक विरुद्ध आध्यात्मिकता हा एक एक द्वंद्व आहे, एक द्वैत आहे, म्हणजे एक वाद आहे. हे आहे की ते आहे का दोन्ही गोष्टी एकाच वेळेस असू शकतात का? नाही. परंतु हे तेच आहे, आपल्या कॉन्टेक्स्ट वरती आहे. तो मानव मुक्तीचा जो संघर्ष आहे, मुळात तोच मुख्य पाढा आहे, तो आध्यात्मिकही बनू शकतो. हेच आपल्याला उत्तरामधून सांगायचं आणि समारोप करताना आपल्याला त्याच गोष्टी आपल्या उत्तरामधून येत आहेत. सोपं कॉन्टेक्स्ट आहे आणि याची उत्तर ज्यावेळेस साधक बाधक चर्चा येतील त्यावेळेस तुमच्यासाठी खूप सोपं बनून जातो क्वेश्चन्स, की आपल्याला दोन्ही बाजूंनी बोलायचं आहे आणि एक संतुलित विचारही मांडायचा आहे. आता हा 2018 सालचा प्रश्न, की सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळ यांची कविता करते. तुम्हाला वाटत नाही का ती थीम रिपीट होते? सामाजिकतेपासून आध्यात्मिकतेकडे वगैरे. ती सेम थीम आहे. सामाजिक आहेत का हे आहेत. आणि इथे ज्यावेळेस तुम्ही बघूयात ना, की आपण ज्या कविताही करतोय, की मुळात ढसाळांची कविता सामाजिक आहे, तर आम्हाला वाटतं हा प्रश्न यायलाच नको आपल्याला. इतकं कळायलाच हवं, की त्यांचे बहीण, मावशीचे मरण, आई, सगळ्या सगळ्या कविता बघा, एक सामाजिकता येऊन जाते. बरं, इथंच आहे, की त्यांचा जो प्रवास पलीकडे म्हणजे कुठं, की मानवी अस्तित्वाचा शोध कुठे येतो? की सामाजिक परकेपणा ते तर बोलतात. परंतु त्यांचे जे एक अस्तित्ववादी एकाकीपण आहे, ते एकाकीपण ते स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न करतात. आणि वेगवेगळ्या कविता आहेत. आणि आत्मचरित्र ही कविता आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. कारण एक स्वतःच त्यांची एक ऑटोबायोग्राफी कशी असते त्या दृष्टीने आहेत. आणि ती फिलॉसॉफिकल आहे, सामाजिक आहे. त्यामुळे ती कविता प्रत्येक उत्तरामध्ये कोट करावी अशी आहे. आणि ती आपण पाहिली. त्याच गोष्टी आहेत.
बरं, सामाजिक मृत्यू म्हणजे काय? एक व्यक्ती म्हणून आपला ज्यावेळेस समाजातून मृत्यू होतो, त्यावेळेस एक स्वतःच्या अस्तित्वाचाही अंत होतो. जसं की शिक्षा या कवितेत ते काय म्हणतात, धड जगताही येत नाही आणि मरताही. ही अवस्था काय आहे? किंवा आई ही कविता होती जी अनाकलनीय म्हणतात. तर ते अनाकलनीय नेमकं काय आहे? आईचं जाणं आहे, व्यथा आहे, वेदना आहे, कुठली गोष्ट आहे? तेच आहे ना, की ॲब्सर्ड गोष्टी रसाळांच्या कविता येतात. बरं, पुढे काय आहे? सामाजिक विद्रोह ते अस्तित्वाचा नकार. नाही म्हणतात. चिंता या कविता आपण तेच पाहिलं, की मी त्या आत्मचिंतेला मी लाथ हाडतो. तर चिंता ही कविता आहे. पुन्हा या ईश्वरी नरकात मला तुम्ही म्हणताय, की नरकात अडकायचं नाही. म्हणजे एक पलायनवादी जी भूमिका आहे, त्या पलीकडेही जातात. तो अध्यात्म आहे, जो एक पलायनवाद मांडतो, तसा त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि पुन्हा तेच आहे. अभिव्यक्तीचं हे जे काही तंत्र आहे ढसाळांचं, ही असंगताचा आविष्कार आहे. बरं हे कसं आहे, की झाड की फांद्यांनी भरगच्च असलेली बाई ही जी कविता आहे किंवा वैश्विक नाभितलं सांडपाणी. अशा प्रतिमा बघा ना, की वैश्विक नाभितलं सांडपाणी, की हे विश्व जी माझे घर आपण म्हणतो आणि त्या वैश्विक नाभीमध्ये सांडपाणी तसं ढसाळ का म्हणू शकत असतील? कारण हे तेच आहे, की हा एका असंगताचा आविष्कार आहे. तेच अभिव्यक्तीचं त्यांचं तंत्र आहे. समारोप करत असताना आपल्याला तेच करायचं आहे, की सामाजिक आणि अस्तित्वाचे अद्वय. तेच आहे, की सामाजिकतेच्या पलीकडे कसे जातायत, की जात नाहीयेत. हा कॉन्टेक्स्ट उत्तरामधून समारोपामध्ये वरती जे काही आपण मुद्दे मांडलेत, त्यानुसार यायला हवा. आता 2017 साली 20 मार्क्ससाठी प्रश्न विचारलेला, की ढसाळे यांच्या कवितेतील विद्रोहाचा तीव्र स्वर या सत्यजीव रमत नाही या संग्रहात अधिक अधिक अंतर्मुख आणि अस्तित्वलक्षी झालेला आहे. आता अधिक अंतर्मुख आणि अस्तित्वलक्षी म्हणजे काय? आपलं जे उत्तर बनेल त्याचा संपूर्ण कॉन्टेक्स्ट जो आहे तो अंतर्मुख आणि अस्तित्वलक्षी या दोन शब्दांवरती असायला हवं. सुरुवातीला गोलपिटा वनवा होता, त्याच्यानंतर हा कथा काव्यसंग्रह कसा एक ज्योत बनायला लागला ते आहे. विद्रोहाचा तीव्र असतो स्वर कुठून दिसतो? निमित्त 6 डिसेंबर जो आहे प्रखर विद्रोह व्यवस्थेच्या विरुद्ध, की ते जुमानत नाहीये, झालेली जी घटना आहे त्यांना चुकीची वाटते. बरोबर आहे. पण त्याच्यातही शेवटी निमित्त 6 डिसेंबर या कवितेच्या शेवटी ढसाळ काय म्हणतात, की हिंसाचारासाठी मलाही हात उचलू दे, कदाचित त्याने तरी उपऱ्यांची डोकी ठिकाणावरती येतील. हा विद्रोह आहे. ही ओळ आहे. या संपूर्ण काव्यसंग्रहामध्ये सगळ्यात विद्रोही ओळ काय होती? हीच, की बाबरी मशिदीचा ढाचा जो काही पाडला गेलेला ढसाळांना ते चुकीचे कृत्य वाटतं, ती क्रिया चुकीची वाटते. त्या संपूर्ण कॉन्टेक्स्ट ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्या ढसाळ चुकीच्या मानतात आणि ते लिहितात, की मलाही हिंसाचारासाठी हात उचलू दे, कदाचित त्याने तरी उपऱ्यांची म्हणजे काय, की या देशाचे जे नागरिकच नाहीयेत, लोकच नाहीयेत, बाहेरून आलेले जे काही उपरे आहेत, त्यांचे डोके त्याने तरी ठिकाणावरती येतील. मुंबई 1995 या कवितेमध्ये एक विद्रोही राग कसे करतात, की मुंबईमध्ये जे काय आहे, की दरोडेखोर जे आहेत, दरोडेखोर राजरोस शोषतात सरळ माणसाचं रक्त, जळवाही लागून जातात. लिचेस, की तुम्ही इतकं रक्त शोषताय, की ते जळवा जे आहे, लिचेसचं काम आहे, त्याचा नैसर्गिक गुणधर्मच आहे, की दुसऱ्याच्या रक्तावर त्याही लाजतील ना तुमच्यावरती. बरं. उत्क्रांतीचा पहिला टप्पा त्यांच्यातला काय आहे, की अंतर्मुख झालेला विद्रोह. कारण ते जे एक विशेष सर्कल होतं ते कुठेतरी कंप्लीट व्हायला लागतं. संघर्षाचं एक मानसिक चित्रांत आहे. आत्मचरित्र ही जी कविता आहे ती सांगते. ह्याच ओळीत बघा आता आतापर्यंत मला वाटतं 4-5 आपल्या उत्तरांमध्ये तेच आलं, तीच कवितेची ओळ आली. स्वतःला दुःखी कष्टी बनवून मी बसलो आहे या वेदनेच्या किनाऱ्यावरती जखमांचे शिल्पताशीत. विद्रोह कुठंतरी स्थिरावतो, एक आध्यात्मिकता येते. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कॉन्टेक्स्टमध्ये त्या ओळी वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला खूप काही करायचं नसतंय मराठी ऑप्शनलमध्ये. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी. तर शिक्षा या कवितेत काय म्हणतात ते? हेही आपण पाहिलं. आत्मशोध आणि आत्मसंवाद. जसं की मी कविता आहे किंवा शिक्षा आहे त्याच्यात कधीच बोलतात, की स्वतःच्या नजरेतून इतका अवतरलो, की धड जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. की संवाद आहे. काही ठिकाणी एक आत्मशोधही आहे. जसं की रत्नमाला निळे या कवितेत ते काय म्हणतात, की शेवट कुठे झाला हेच मला कळत नाही. त्यांच्या कवितेतून विद्रोह नाही, तर एक चिंतनही आहे आणि जे काही चिंतन आहे ते काही ठिकाणी अस्तित्वलक्षी बनण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, उत्क्रांतीचा पहिला टप्पा हा होता, की ते स्थिरावतोय. दुसरा टप्पा हा होता, की तो जो विद्रोह आहे, तो आता अस्तित्वलक्षी झालाय. तर तोच आहे, की अस्तित्वलक्षी कसा झालाय, की सामाजिक सत्ता इथपासून ते वैश्विक उदासीनता इथपर्यंत पोहोचताय. जसं की वेळ या कवितेत ते कसे लिहितात, कवी वारू पाहतो भोवतालचा अंधार, प्रतीक्षा करतो तो सूर्याच्या अलौकिक किरणाची.
प्रतीक्षा करतो करतो थकतो आणि झोपून जातो, त्याच्या उशाला तारांगण जळत राहतं. इतक्या समर्पक ओळीमधून ते त्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत, की हा जो संपूर्ण सामाजिक सत्तेचा जो प्रश्न आहे, तो एका ठिकाणी एक उदासीन बनून जातो. बरं, काही ठिकाणी त्यांची ज्या कविता आहेत, जसं की चिंताई कविता ज्याचं उदाहरण खूपदा आपण पाहतो, निर्मनुष्य लाट थाडतो त्या अर्थाने जी कविता आहे, तेच आहेत, की एक चिंतन आहे, परंतु तिथे अर्थाचा एक शोध आहे. आणि समारोपाकडे जाताना आपल्याला हेच सांगायचे, की ढसाळांचा जो विद्रोह आहे, त्या विद्रोहाची प्रगल्भता कशी आहे? तो विद्रोह कसा प्रगल्भ आहे? तो आत्मचिंतनाकडे आहे, तो आध्यात्मिकतेकडे आहे, परंतु तो किती प्रगल्भ आहे? या गोष्टी यायला हव्यात. आता 2016 सालचा हा प्रश्न. ढसाळांची 20 मार्क्ससाठी विचारते. हाही ट्रेंड आपल्याला लक्षात येतो, की कंटिन्यूअस 20 मार्क्ससाठी प्रश्न येतात. त्याच्यामुळे ढसाळांचं हे 3 लेक्चर जे आहेत, ते आपले 20 मार्क्सची तयारी आहे. तर ढसाळांच्या कवितेत समूहनिष्ठेबरोबरच वैयक्तिक भावजीवन व्यक्त करणारा आत्मनिष्ठ सूरही व्यक्त होतो. वैयक्तिक कविता स्वतःच्या जीवनाविषयी खूप साऱ्या कविता आहेत. आपण ते पाहिलंच. समूहनिष्ठेचा ओंकार आम्हीच ऐतिहासिक आहेतच की. खूप साऱ्या कविता आहेत. जसं की आपण त्यांची सूर्य कविता आहे, 15 ऑगस्ट सगळ्या गोष्टी आहेत. हे हे त्यांचे ऐतिहासिक संदर्भ आहेत वेगवेगळ्या पुस्तकातलं. जसं की गुलपीठामधलं आहे, की रक्तात पेटलेल्या अजूनही सूर्यान्वये शहरा शहरा लागला हो चला. पुन्हा 15 ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ट स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे. हे जे काही कॉन्टेक्स्ट आहेत ते ढसाळांच्या जुन्या कवितांचे आहेत आणि प्रश्नाची मागणी तीच होती. बरं आत्मनिष्ठ सुराचा आविष्कार कसा झाला? की तुझ्या रत्नांची शुभ्र गोगलगाय सरपटत राहते शरीरातून. म्हणजे असे शब्द आहेत. पुन्हा आत्मनिष्ठता कुठून येतो? त्यांची बायको नावाची जी कविता आहे, की या सोंगाडोंगाच्या दुनियेत अशी जी वर्णनं आढळतात, ती तेच आहेत. आणि ढसाळांची जी कविता आहे, ती एक संश्लेषण करतं. म्हणजे काय? एक जे नाणं आहे, की त्या नाण्यावरलं जे कोरीव काम आहे, ढसाळांची कविता तशी बनते. तर ते कसं? मी आहे, आम्ही आहे, याच्यामध्ये एक द्वैत आहे, एक वाद आहे. त्या वादाविषयी ते बोलतात. जसं की वैयक्तिक अनुभव आहेत, त्याच्यातून राजकीय आवाजाला सत्यता मिळते. भूक या कवितेत आहेत, बरोबर आहे का? किंवा राजकीय वास्तव जे आहे, विनती जाधव नावाची जी कविता आहे, त्याच्यामध्ये ते काय करतात, एका वैयक्तिक प्रेमभंगाचं गीत आहे. परंतु या प्रेमभंगाचं कारण काय आहे? एक जातीय उतरंड आहे. त्याच कळसा कशी म्हणतात, की फार वरल्या पायऱ्यावरील तशी तुझी जात नव्हती. तरीही तू उतरून आलीस एक पायरी खाली. अजूनही संपत नाही अस्पृश्यपणाचं लांछन. मुळात इथं प्रेम एक खाजगी भावनाच राहत नाही, तर ती जातीयवादाच्या भिंतीवरती एक डोकं आपटून आपण जी आपण जी जखम बनवलेली असते, ती जखम बनते. आणि त्याच्या मतेच एक द्वंद्वात्मक, की 2 वेद, 2 आयडिओलॉजी, 2 गोष्टी एका ठिकाणी त्याच्यामध्ये एक टेन्शन निर्माण होतं आणि तो ताण आहे. आणि तो ताण आपल्याला आंबेडकर 1995 कवितेमधून दिसून येतो. निष्कर्ष तोच आहे, की ते स्व आणि समाज किंवा आम्ही आणि मी याच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे ते द्वंद्व आहे. ते त्यांच्या कवितेतून खूप ठिकाणी निघून सामोरे येतं. आता 2015 सालचा हा प्रश्न बघा. जो 20 मार्क्ससाठी विचारलेला, की या संग्रहामध्ये कवीचा भर समूहलक्षी जाणीवांपेक्षा अस्तित्वलक्षी जाणीवांवर अधिक आहे, हे मत तुम्हाला पटते का? प्रश्न बघा, की 2014 साली जो आहे समूहलक्षी, अस्तित्वलक्षी, पुढे अजून 10 वर्षानंतर ज्यावेळेस प्रश्न येतात, म्हणजे 2020, 21, 22, 24 साली, त्यावेळेस हेच शब्द आहेत. म्हणजे ज्यांनी आधी हे सगळं प्रश्न केलेले आहेत, ह्याच्यासाठी तेच आहे, की पीवायक्यूचं महत्व तेच आहे, की एकदा तुम्ही हा कॉन्टेक्स्ट एकदा उत्तर अशी बनले, तर तुमच्यासाठी येणारे प्रश्न हा बोनसच असणार आहे. आता समूहलक्षी आणि अस्तित्वलक्षी जाण्याने कसं आहे, वैश्विक एकाकी येतं, मृत्यूची जाणीव येते, निरर्थकतेचा अनुभव येतो. परंतु समूहलक्ष्यता काय असते? समूहलक्षी कशी असते, की ज्याची प्रत्येक अस्तित्ववादी वेदना ही कोणत्या ना कोणत्या सामाजिक वास्तवातून आलेल्या असते, त्याचा जन्मच त्यातून असतो. सामाजिक संघर्षाचा पाया आहे आणि सर्वात महत्व म्हणजे आंबेडकरवादी विचारांशी त्यांची असलेली बांधिलकी, की आज जे काही आहे आमचं ते ते तुझेच आहे. आणि त्यात पुन्हा येतो कॉन्टेक्स्ट आहे, मी आणि आम्ही याच्याविषयी जो कॉन्टेक्स्ट आहे, जे अस्तित्वलक्षी भावना आहे ती दिसते. बरं सकार आणि निष्कर्ष आहे, या सगळ्या गोष्टी असतात आणि या निष्कर्ष हेच आहे, की एक जाणीव दुसऱ्या जाणीवेपेक्षा अधिक नाही, एक जाणीव एका दुसऱ्या जाणीवेपेक्षा कमी नाही. तर दोन्ही जाणीवा ज्या आहेत, अस्तित्वलक्षी का समूहलक्षी, त्या दोन्ही ज्या काही जाणीवा आहेत, त्या एकमेकांना पूरक आहेत. आणि आपल्याला हेच बोलायचं या उत्तरामध्ये. आता 2014 सालचा हा प्रश्न. या सत्तेत जीव रमत नाही, या संग्रहातील कवितांच्या आकृतीबंध विविध पातळ्यांची सरमिसळ करून कसे बनलेले आहेत? आता हा वेगवेगळ्या व्यामिश्र आकृतीबंध कुठले आहेत? याचा विचार करायला पाहिजे. हा कॉन्टेक्स्ट विचार करा. छान प्रश्न होता. पहिली गोष्ट भाषिक पातळीवरती त्यांची एक सरमिसळ होतेच.
परंतु भाषिक पातळीबरोबरच ढसाळच्या प्रतिमा योजतात. चंद्रभागेचं वाळवंट नावाची प्रतिमा असेल, ज्ञानोबा नावाची प्रतिमा असेल, तर त्या प्रतिमा पण आहेत. बरं केवळ प्रतिमांच्या नाही, भाषांच्याच नाही, ते एका भावनिक पातळीवरतीही ते त्यांच्या जसे की रत्नमाला हे नावासारखी कविता असेल, वेगवेगळ्या कविता असेल, त्याच्यामधून एक भावनिकही ते साथ घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु केवळ भावनेत न अडकून राहता एक वैचारिक आंबेडकरवादी विद्रोहही ते मांडायचा प्रयत्न करतात. आणि तेच आहे की आकृतिबंध आहे, परंतु काही ठिकाणी तो खंडित आहे, काही ठिकाणी तो विखंडितही आहे. हा संपूर्ण आकृतिबंधही त्यांच्या शब्दांमधून येतो. हे उत्तरामध्ये तेच आहे, कॉन्टेक्स्ट बिल्ड करता वैचारिक आहे, भाषिक आहे, प्रतिमेच्या दृष्टीने आहे, भावनिक दृष्टीने आहे आणि हे वेगवेगळे कॉन्टेक्स्टच यायला हवे उत्तरांमध्ये. 2013 सालचा प्रश्न की ढसाळांच्या या सत्तेत जीव रमत नाही मध्ये वाचकाला कवीच्या नकारात्मक भूमिकेचा प्रत्यय येतो असे म्हणता येते का? तर नकारात्मक भूमिका काय असते? एक नकार आहे. दलित साहित्यामध्ये नकार तर कळून येतो, परंतु नकारात्मक भूमिका कशी नकारात्मक आहे? तर अशा प्रश्नांना साधक की त्या बाजूने की आहे नकारात्मक भूमिका, नाहीये नकारात्मक भूमिका आणि सगळ्या शेवटी कन्क्लूड करताना की ते पूरक आहे एकमेकाला गोष्टी. बरं ते कसं? खूप ठिकाणी काय केलेलं आहे की विनाशाचं आणि विध्वंसाचं चित्र नाही. बरं त्याचसोबत एक निराशेचं आणि शून्यवादाचंही चित्रण आपल्याला दिसून येतं. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सततचा नकार दिसून येतो. जसं की आत्मचरित्र या कवितेत, चिंता या कवितेत तुम्हाला क्लिअरली सगळ्या गोष्टींचा नकार दिसून येतो. परंतु जो काही नकार आहे, तो एक विधायक नकारात्मकता आहे, की एक पॉझिटिव्ह वेमध्ये, की कन्स्ट्रक्टिव्ह नकारात्मकता आहे. की शून्यवादी नाही तर विधायक आहे. म्हणजे तो जो काही आहे, की तो एक नांगर म्हणून आहे, की तो एक वाळवंटाला एक नांगरणारा नांगर आहे, की ज्याच्यामधून नव्या पिकासाठी आपल्याला पालवी फोडायचे. बरं करुणाही आहे त्याच्यामध्ये, नकारच नाहीये, की या सोंगाढोंगाच्या दुनियेत मी माझ्याजवळ असो नसो तू माझ्याजवळ आहेस नाही, मी एकुलता एक तुझा. ह्या ओळी काय आहेत? हा विधायक नकारात्मकता आहे का? नाहीये ना. ही तीच गोष्ट आहे, की अंधाराच्या गर्भातही करुणा आहे त्यांच्याकडे. बरं करुणेसोबतच क्रांतीविषयी एक आदिमाशाही आहे, जी की दादासाहेब या कवितेमध्ये ते काय लिहितात, की आता जातीवर्गाची लढाई दूर नाहीये. या सगळ्या गोष्टी आणि समारोपही तसाच होतो या सगळ्या गोष्टींचा. तर 2012 साली काय होतो प्रश्न, की या सत्य जीव रमत नाही मध्ये सामाजिकतेचे स्वरूप. आता याच्यावरती आपल्याला आठवतंय की आपण एक सामाजिकतेवरती प्रश्न केलता. रिपिटेशन थीमचं आहे, बदलत नाहीये. तोच आत्मशोध, आत्मचिंतन, अस्तित्वलक्षी या सगळ्या गोष्टी त्याच थीम आहेत. वेगळं नाहीये. विद्रोह काय आहे, सामाजिकता काय आहे, वेगळेपण काय आहे, तोच कॉन्टेक्स्ट वेगळं काहीच होत नाहीये. हे लक्षात घ्या. आता या प्रश्नामध्ये बघा 2012 सालचा प्रश्न 20 मार्क्सला आहे. पहिली गोष्ट काय? की सामाजिकतेचं स्वरूप कसं आहे? सामाजिकतेचे वेगवेगळे पैलू. काही ठिकाणी आक्रोश आहे, परंतु तो विश्लेषणात्मक आहे. बरोबर आहे. एक विशिष्टाकडून वैशिष्ट्यतेकडे आहे, की आपण वेगवेगळे कॉन्टेक्स्ट हे बघितले. आफ्रिकेचं कॉन्टेक्स्ट, की दलित तिथपर्यंतच नाहीये. ते वेगळ्या ठिकाणापर्यंत जातात. त्या कवीचा उल्लेख आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, की दलित पॅन्थरला ते वेगळीकडे करतात आणि त्यांची मुव्हमेंटही मुळात तिथून प्रेरणा घेऊन होती. तर वैश्विकता तर आहेच. परंतु वर्तमानात जे काय चाललेलं त्याच्याविषयी ते बोलतात. पण ज्ञानोबा सारख्या कवितेतून किंवा 6 डिसेंबर वाली जी कविता आहे त्याच्यातून ते बोलण्याचा काय प्रयत्न करतात, की इतिहासातल्या ज्या चुका आहेत, की इतिहासामध्ये ज्या आपल्याला अडथळा ठरत होतात त्या गोष्टींवरती बोलायला हवं. ती ही सामाजिकता त्यांची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो सामाजिकतेचा विशालपट आहे, तो मांडायचा आहे. जसं की सामाजिक ते कशी होते अस्तित्ववादाकडे, इतिहासाकडे आपण कसं पाहतो, विश्वत्तेकडे विश्वात्मकतेकडे आपण कसं पाहतो आणि विश्लेषण या गोष्टींचा करण्याचा आपण प्रयत्न कसा करतो. 2011 साली म्हणजे हे जुन्या पॅटर्नचे प्रश्न. तो प्रश्न कसा आहे, की सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव सरांची कविता करते. या सत्तेत जीव रमत नाहीच्या आधाराने स्पष्ट करा. 11 सालचा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा तोच आहे, की सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध, की सामाजिक राहत नाही तोच विद्रोह, पलीकडे जाऊन मानवी अस्तित्व, माणसाच्या मुक्तीचं गीत गाणारी कविता कशी बनते? बरं याचा शब्द याचं उत्तर लिहिताना आपण कसं प्रयत्न करणार? की पहिली गोष्ट कवितेचा जो पाया आहे, तो एक सामाजिक बांधिलकी मांडतो. बरं तो संपूर्ण प्रवास आहे. तो मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा आहे. त्याच्यामध्ये एक अस्तित्ववादी परकेपणा तर दिसतोच आपल्याला, की जसं की ते आत्मचरित्र कवितेत काय म्हणतात, की स्वतःला दुःखी गोष्टीपासून मी बनलो आहे वेदनेच्या किनाऱ्यावरती जखमांची शिल्पताशीत. बरं इतकंच नाही, त्याच्यातून एक दुःख, एक वेदना आणि एक मृत्यूची असंगतता आहे, की ही आईच्या कवितेत ते शेवटी
अनाकलनीय, म्हणजे आकलनातच येत नाही अशी गोष्ट एक डॅश लावून कविता पूर्ण का ठेवतात? कारण दुःख आणि मृत्यूची एक असंगतता आहे. बरं इतकंच नाही, विश्वविरोधात त्यांचा विद्रोही आहे. मुंबई 95 सारखी कविता आहे, ती एक विद्रोही घेऊन येते. परंतु त्यांचा जो संपूर्ण प्रयत्न आहे तो काय आहे, की एका शून्यामधून त्यांना एक अर्थ निर्माण करायचा आहे रसाळांचा. तो कसा? जसं की आंबेडकर 1995 कवितेमध्ये कसं म्हणतात, की मी माझ्या पुरते कापरासारखे छान जळून तुझे नाव दिगंतात गाजवीन. ही कृती शून्यवादाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे तुम्ही इतकीच म्हणू शकत नाही, की ढसाळांची कविता शून्यवाद मांडते. कदाचित ती झेन बुद्धिझम जास्त मांडते. पण तो आकृतिबंध कसा? पारंपरिक तर्क आणि सुसंगती नाकारते. आणि आहेत. ढसाळांच्या ज्या प्रतिमा आहेत, अतार्किक वाटतात, काही ठिकाणी खंडित वाटतात, विस्कळीत वाटतात. परंतु त्या वैश्विक आहेत हे आपण कधीच नाकारू शकत. आता हा 2010 सालचा प्रश्न, की आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने 1960 नंतरच्या मराठी कवितेत बदलाचे चित्र, संध्याकाळची कविता. त्या काळात असे प्रश्न यायचे. संध्याकाळची कविता, ग्रेस कविता संग्रह, जाहीरनामा, नारायण सुर्वे यांचा आणि यासुद्धा जीवरमत आणि ढसाळांचा या कविता संग्रहात कसे आढळते, की आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने. नव्या युगाचा जाहीरनामा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, जसं की मर्ढेकरांच्या आधी नवी कविता आले त्याच्यातून सगळ्या गोष्टी कशा बदलचे चित्र कसे होते. पहिली गोष्ट तीच होते, की मिडल क्लासची जी जाणीव होती, ज्याला आपण मध्यमवर्गीय जाणीव, त्याच्याकडून सर्वहारा अनुभवांकडे, म्हणजे लोकांची जी आहे, जसं की मर्ढेकरांची जी कविता होती तिथपासून ढसाळ्यांची कविता, तो वाला एक कॉन्टेक्स्ट आहे. बरोबर, की वैयक्तिक कविता होत्या परंतु ते समाजाच्या दृष्टीने परकेपणा होता. आता सामूहिक विद्रोहाच्या कविता हे ढसाळांच्या कवितेतून वेगळेपणा आलं. परंतु अभिव्यक्ती मागे एक क्रांती होती. ती क्रांती कशा प्रकारे होते? कधी ती प्रस्थापित काव्य भाषेला नकार देत होती, प्रतिमेलाही नकार देत होती, एक नवी प्रतिमा सृष्टी निर्माण होती. अंतिम क्रिया, जसं की झाड की फांद्यांनी घर असलेली बाईवाली जी प्रतिमा असेल, किंवा अंतिम क्रियामध्ये काय म्हणतात, हेरोईनच्या राखेतून परमेश्वर येतो तुला सामोरा. हा जो आहे विनाश आणि अध्यात्म एकत्र येत जे काय कॉन्टेक्स्ट बिल्ड करतात, की प्रतिमा सृष्टीचं नवीन निर्माण आहे. आणि जे काही कवितेचा एक आकृतीबंध असतं, की कविता अशी असते ती डिस्ट्रॉय केली. ढसाळ्यांची कविता त्याचं एक कारण होती. आणि तीच प्रतिकात्मकता, ढसाळ्यांच्या कवितेने जे काही ते आकृतीबंध होते ते ढसाळांनी नष्ट केले. 2009 सालचा हा प्रश्न, की बालकवी विंदा करंदीकर, नारायण सुर्वे आणि ढसाळ यांनी मराठी काव्य परंपरेला दिलेले नवी गुणवैशिष्ट्ये कोणती? आता ढसाळांच्या कवितेतली गुणवैशिष्ट्ये कुठली? पहिली गोष्ट, विद्रोहाची नवी भाषा, अधोविश्वासी नवे वास्तव. जसं की तेच आहे, झोपडपट्ट्या, वेश्यावस्था, खाटीक खाणे, गुन्हेगारी जगत, हे सगळे जे एक नवीन विश्व आहे ते दिलं ढसाळ्यांच्या कवितेने. विद्रुपतेचं नवे सौंदर्य शास्त्र, खरूज, नायटा अशी सारखी वर्णने, वैश्या, जे शब्द तुमच्या बोलण्यातल्या ह्याच्यातले नाहीयेत ते टर्मिनॉलॉजी वापरून त्यांनी काय केलं, की नवीन सौंदर्य शास्त्र आहे, की हेही एक सौंदर्य आहे, हे तुम्ही मान्य करत नाही. जसं की तो आरसा समाजाच्या बाबतीत, की हे सौंदर्यशास्त्र अलंकार म्हणायला लागले ढसाळ त्याला. परंपरेतील मूलगणांचा विकास, जसं की प्रामाणिकपणाचा उच्चांक दिसतो, सामाजिक बांधिलकीची एक सखोलता दिसते, की जातीयांताचा वर्ग, दादा दूर नाही, हे जे शब्द असतात, किंवा करुणेचा एक आविष्कार आहे, जसं की आई, बहीण, मावशीचं मरण, हे ज्या सगळ्या कविता आहेत ते करुणेचा एक आविष्कारही मांडतात. मुळात तोच आहे, की ढसाळांची जी संपूर्ण कविता एका शब्दामध्ये आहे, की परंपरेशी तो संवाद आहे आणि त्याच्यातूनच निर्माण होणारा एक संघर्ष आहे जो पुढे विद्रोही बनतो. असे हे एकूण प्रश्न होते जे आपण पाहिले, आतापर्यंत विचारले. आणि तोच आहे, यांचं शेवट आपण कसं करायला तेच आहे, की आता इथे बघा मी समारोप करताना कसं लिहितोय, की ते खऱ्या अर्थाने मराठी कवितेचे युगप्रवर्तक होते, कारण त्यांनी हे सिद्ध केले, की कवितेचे अंतिम कार्य हे केवळ परंपरेचे जतन करणे नाही, तर समाजाच्या सर्वात खोल जखमांना थेट भिडून त्यातून परंपरेला आणि समाजालाही बरे करण्याची नवी शक्यता निर्माण करणे हे आहे. हा कॉन्टेक्स्ट आहे आणि हा कॉन्टेक्स्ट जो आहे तुम्हाला मार्क्स देतो. अशा प्रकारचे समारोप जे आहेत, जे तुमचं उत्तर परिपूर्ण बनवतात. हे सर्व प्रश्न होते. त्याच्यानंतर 21वी जी नोट आहे या संपूर्ण नोट्स मधली, तर ती ढसाळांविषयी आहे. बरं, हा जो आहे तुम्हाला बोल्ड केलेला जो दिसेल, हा ढसाळांविषयी मी सहज लिहिलेला आहे. हे मुळात तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे की नाही माहित नाही, पण हा एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह त्याच्यानंतर तुम्हाला जर वाचायचं असेल तर हे खूप आहे. मुक्त भाषेमध्ये आपण कसं ढसाळांच्या बाबतीत लिहितो, एक ढसाळ माणूस म्हणून समजायचा गेला असेल, एक मुक्त निबंध आहे, हेही तुम्ही वापरू शकता तुमच्या उत्तरांमध्ये, तर बेस्टच आहे. थोडंसं पोएटिक लिहिलेलं आहे, पण ढसाळ नेमकं कोण, हे जर कोण ढसाळचं हे थोडंफार उत्तर आहे, जे मी लिहित होतो त्यावेळेस मी लिहिलेलं आहे. पुढे आता मुळात ही जी नोट आहे ही काय, ही तुम्हाला अभ्यासायला हवीच का? ही कंपल्सरी नाही, परंतु ही जी नोट आहे आणि जी आपल्या प्रत्येक नोटमध्ये आहे, जसं की आपण पुढचं जे लेक्चर आहे सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्याचा असो, त्याच्यामध्ये असेल फुलेंविषयी. ती जी नोट असते ती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची, कंपल्सरी, म्हणजे तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने वरती सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
हे ते ऍडिशन्स असतात जे लोक टाळतात. हे ते ऍडिशन्स आहेत. त्यांचं इतर वाकर साहित्य काय असतंय, जागतिक विचारवंत त्यांच्याविषयी काय म्हणतायत, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक जीवन कसं होतं, त्यांच्या साहित्यातील प्रेरणा कुठे होते, ह्या ज्या कॉन्टेक्स्ट असतात की जे तुमच्या उत्तराला अधिक जास्त ऍडिशन्स बनतात. जगातल्या इतर कवींशी, हिंदी मधल्या कवींशी, भारतातल्या कवींशी त्यांची तुलना, ह्या सगळ्या उत्तर याच्यामध्ये असतात. आणि ही ती संपूर्ण नोट आहे, ही ते ऍडिशन्स आहेत. मी ते शिकवले तर तो एक अभ्यासक्रमाचा पार्ट बनतो, परंतु आपल्याला कोर्स हा एक मर्यादित स्वरूपात ठेवायचा आहे आणि कन्साइज ठेवायचा. तर हे जे ऍडिशन्स आहेत ते तुम्ही स्वतः एकदा गो थ्रू करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात की ह्या मला ऍडिशन्स करायच्या, त्याच्याच सगळ्या की मुळात त्यांच्या साहित्यात पहिली गोष्ट आशयाची क्रांती आली, अभिव्यक्तीतली बंडखोरी होती. मग त्यांची प्रेरणा कोण होती? स्वतः बाबासाहेब होते, बौद्ध तत्वज्ञान होते, सगळ्या गोष्टी. मग त्यांचा विद्रोह कसा होता? ढसाळांच्या आधी दलित काव्य कसं होतं? अण्णाभाऊ साठेंचं लिखाण कसं होतं? बंधू माधवांच्या कविता कशा होत्या? खूप साऱ्या गोष्टी. परंतु ढसाळांनंतर काय झालं? त्या कविता कशा झालेल्या आहेत? महाराष्ट्रात त्यांचे समकालीन कोण होते? सगळ्या गोष्टी आहेत. राजा ढाले, जवी पवार, दलित पॅंथरच्या स्थापनेमध्ये त्यांच्यासोबत होते, त्यांचं लिखाण कसं होतं? सगळ्या गोष्टी. हे जे कॉन्टेक्स्ट आहेत तेच आहेत. बरं, जागतिक त्यांचे समकालीन कोण काय होते? ॲलन होता, बरोबर आहे का? बरका, सगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेमध्येही दलित पॅंथर महाराष्ट्रात जसं आलं तसं ब्लॅक पॅंथर तिथूनच प्रेरणा घेतलेली आहे आपण. तर तिथे लिहिणारे लेखक कसे होते, त्यांच्या कविता कशा होत्या आणि ढसाळांशी त्यांचा कसा संबंध, जसं पाब्लो नेरुदा कसं लिहितो, त्याची कोणती पुस्तकं होती, ढसाळांविषयी त्यांचं काय मत होतं, काय कॉन्टेक्स्ट सापडू शकतो का आपल्या उत्तरांमध्ये, जसं कामवीर पाहिलं कुठेतरी, आपण सात येतो तो पाहिलं, आपण शून्यवाद येतो, जैन विद्येझम येतो, असे खूप सारे कॉन्टेक्स्ट फिलोसॉफर्स आपण ऍड का करत असतो, ते ऍडिशन्स आहेत आणि ते इथूनच येतात. बरं, तेच आहे. बरं, आता समीक्षक वेगवेगळे काय म्हणतात? दिलीप चित्रे ज्यांनी ढसाळांचं पुस्तक लिहिलं, त्यांचं गटर आणि तारे जे आपण पाहिलं तेही गोष्ट होतं. पानतावणे साहेब काय म्हणतात की ढसाळांची कविता आहे ही अनुभव आहे, पण तो अनुभवामधूनही ते एक वेगळं चिंतन मांडतं. यशवंत मनोहर आहेत, ते काय सांगतात की ढसाळांचं जे संपूर्ण साहित्य आहे ते आंबेडकरी तत्वज्ञानामध्ये एक नकार आहे, तो नकार स्पष्टपणे मांडतो. तर शरणकुमार लिंबाळे आहेत, ते काय बोलतायत की ढसाळांचं जे काव्य आहे, त्यांची जी संपूर्ण काव्यता आहे, ते दलित सौंदर्य शास्त्राचा एक नवा आयाम काय आहे, तो नवा अध्याय काय आहे ते मांडतं. बरं, ढसाळांचा साहित्यिक प्रवास ही मध्ये तुम्हाला सापडेल. 72 मध्ये आलेली गोलपिटा असेल, 75 मध्ये आलेली मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले तो कविता संग्रह असेल, त्याच्यानंतर 1981 चा तुझी येतांची खेळ काय आहे, प्रियदर्शन काय आहे, आणि त्यानंतर लेटेस्ट मधला ऑफिशियली रिलीज झाला 2004 चा निर्वाणा अगोदरची पिढा, की हे जे आहे हा त्यांचा साहित्याचा जो प्रवास आहे तोही मांडलेला आहे. आणि हे ते छोटे छोटे ऍडिशन्स आहे जे उत्तर वेगळं बनवतं. मुळात पुन्हा तेच आहे, शेवटची नोट तिथे की त्यांची भाषा शैली कशी होते, की ढसाळ्यांची कविता मूल्यमापन करताना ती कशी आहे की एखाद्या जणू काही आपण तुम्ही ज्वालामुखी पाहताय की त्या ज्वालामुखीच्या आतमध्ये कुठल्या गोष्टी आहेत. तर तेच आहे की त्यामध्ये काय सापडेल, काही ठिकाणी तुम्हाला विध्वंसाची आग सापडेल, नवनिर्मितीचे मौल्यवान खजिनाही सापडेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात सापडतील. तर तोही कॉन्टेक्स्ट आहे याच्यामधला. तर या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये सापडून जातील. अशी ही नोट आहे. तर आपण आपल्याला नामदेव ढसाळांना अभ्यास करत असताना ज्या गोष्टी अभ्यासायच्या होत्या, महत्वपूर्ण गोष्टी, त्या आपण अभ्यासलेल्या, आपण PYQs पाहिले, त्यांचा साहित्य प्रवास गेल्या 3 लेक्चरमध्ये आपण खूप डिटेल आणि कन्साइज वे मध्ये ढसाळांना आपण कशा प्रकारे अभ्यासू शकतो हे आपण पाहिलं. आणि मला वाटतं की आपण ह्या ट्रेंडमध्ये बघितलं की जास्तीत जास्त 25 मार्क्सला विचारले जात आहेत या काव्यसंग्रहावरती प्रश्न. आणि आपल्या गेल्या 3 लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपण ढसाळ कोण या सगळ्या गोष्टींचा, त्यांचा कॉन्टेक्स्ट, त्यांचं जीवन, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण त्यांच्या कवितांचं समग्र आकलन केलं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQचे पाहिले. या तीनही लेक्चरमध्ये तुमचं UPSC असेल व MPSC असेल याच्यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 25 मार्क्सची तयारी आपण केलेली आहे आणि सबस्टॅन्शियल वेने कमीत कमी 20 ते 25 मार्क पर्यंत आपण आपला अभ्यास परिपूर्णरित्या एक समग्र आकलनाद्वारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इतकं तर खरं आहे की आतापर्यंत आपण जितकी पुस्तकं अभ्यासली त्यापर्यंत आपण एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन कशा प्रकारे येऊ शकतो ते पाहिले. आणि हा लेक्चर, हे जे आपलं उद्दिष्ट होतं ते आपण साध्य करतोय. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या पुस्तकाकडे त्याचं एक वेगळ्या प्रकारे आकलन दृष्टिकोन घेऊन सेम याच फॉर्ममध्ये गोष्टी करणार आहोत. तुमच्या काही सजेशन असेल तर ते आम्हाला कळवा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर ज्या ज्या वेने तुम्ही आम्हाला कळवू शकता, मेल करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, तुम्ही आमच्या टीमची रीच आउट करा आणि आपण मग या सगळ्या गोष्टींवरती हे करूयात, बोलूयात. तर मला वाटतं की ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी नामदेव सरांच्या याच्यासाठी आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी
अपेक्षित होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तर मग ठीक आहे. आजच्यासाठी इतकंच होतं. तुम्हाला काही अडचण असेल पुन्हा तेच की कळवा आम्हाला. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात आपण. महात्मा फुलेंविषयी थोडंसं करूयात, म्हणजे वैचारिक जो पार्ट होता तो थोडासा आपण एकदा कंप्लीट करूयात. आणि मग मला वाटतं आजच्या लेक्चरसाठी इतकंच होतं की आता तुम्हाला काय करायचंय, आपण जी काही प्रश्न आहेत ज्यांची इतके ओव्हरव्ह्यू पाहिलेत, तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत तुमच्या शब्दांमध्ये. त्याचे छोटे जे व्हर्जन्स आहेत ते करायचे. तुमची जी काही उत्तर असेल ते आम्हाला पाठवा, आम्हाला मेल करा, व्हॉट्सअप करा, तुमच्याकडे नंबर्स आहेत आमच्या टीमशी रीच आउट करा. माझा मेल, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जाईल. आणि मग तिथून पुढे आपण गोष्टी डिस्कस करूयात. आणि मला अपेक्षा वाटते की हा जो आपला पहिला काव्यसंग्रह आहे, कविता संग्रह आहे, तो अभ्यासताना तुम्हाला मजा आली असेल, एक वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून जास्त प्रगती करत जाऊ, अजून शिकवत जाऊ. मलाही शिकवताना सगळ्या गोष्टी नवीन नवीन समजत आहेत. पण एक कॉन्टेक्स्ट बिल्ड करूयात आणि आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे तयारी करूयात. आजच्यासाठी इतकंच होतं. चला, काळजी घ्या तोपर्यंत आणि आम्हाला कळवा. थँक्यू.